पावभाजी खाल्ल्यानंतर अगदी बोट सुद्धा रेड झालेले असतात. नॉट नॅचरल पावभाजी. कलर केमिकल आहेत का फूड बेस आहेत? मला तर असं वाटतं इंडियामधून बॅन केलं पाहिजे. मॅगी बॅन झाली होती वगैरे ड्यू टू अजिनोमोटो वगैरे, पण आज आहे ना मार्केटमध्ये 50 to 60% मार्केट नकली पनीर वरती चालतं. फूड मध्ये असे कंटेंट कॅन्सरला सुद्धा लीड करू शकतो. काही वेळेस ऑइल रियूज केलं जातं बऱ्याचदा. टेस्टिंग पावडर म्हणा, थिकनेस साठी कॉर्नफ्लॉवर म्हणा वगैरे, या सगळ्या गोष्टी आजकाल सर्रास युज केल्या जातात. फार काळ्या कलरचं तेल आहे, संपलंय, बंद झालंय, तर तुम्ही ते प्रेफर नका करू. खा एकाच कढईमध्ये तेल, त्याच्यातच व्हेज त्याच्यातच नॉनव्हेज, ह्या गोष्टी सर्रास चालतात. टाइम स्ट्रीट फूड टेस्टी लागण्याचं हेच कारण असतं की सगळ्या गोष्टी फ्रेश असतात किंवा तुमच्या समोर बनतात. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला टॉयलेट वगैरे साफ करावं लागतं. मी टिकटॉकच्या खूप अगेन्स्ट होतो. तुझे 1 लाख फॉलोअर्स पोहोचले. इन्कम किती होती तेव्हा? फूड ब्लॉगर हा शब्दच माहित नव्हता. तू बडाव के ढंग का वेटर भी नहीं बन पाएगा. और JW मॅरियट म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रगल. कुकर मध्ये मी म्हणजे डाळ टाक, तांदूळ टाक, पोहे टाक, ज्वारी, गहू वगैरे जे काही हाताला छोटे छोटे डबे दिसतील ना, सगळ्या गोष्टी मिक्स केल्या होत्या एकत्र, त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं. ओमी, वेलकम टू दिस एक्स्ट्रीम टॉक्स पॉडकास्ट. आणि खूप छान वाटलं तुला इथे बघून. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला सुद्धा. माझी पण पहिलीच वेळ आहे. बघूयात कसं पुढे जातोय. ओके. मोर दॅन 1 लाख फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम. किती वेळ लागला या 1 लाख फॉलोअर्सला, आणि म्हणजे सुरू कसं झालं हे सगळं, याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. ती सुरू कसं झालं तर आपल्याला 5-6 वर्ष मागे जावं लागेल. सो 20 जुलै 2019 इज माय फर्स्ट पोस्ट ऑन इंस्टाग्राम, विच इज जस्ट अ पिक्चर. म्हणजे एक फोटो आहे नॉर्मल फक्त. आता तो फोटो काय आहे किंवा कोणता आहे याची सुरुवात झाली JW मॅरियट मध्ये. ओके. आणि JW ला कसं आलास? त्याच्यासाठी अजून 5-6 वर्ष मागे जावं लागेल. ओके. तर बेसिकली मी पण एक नॉर्मल घरातला, नॉर्मल जसं मिडल क्लास फॅमिली आहे त्या घरातला एक मुलगा आहे. ॲव्हरेज पॅरेंट्स, ॲव्हरेज इन्कम, आणि जे काही म्हणजे वर्षातनं एकदा खरेदी, शॉपिंग वगैरे या सगळ्या गोष्टी. सो बेसिक ऑन अन ॲव्हरेज सगळ्या गोष्टी बेसिक्स. सो 10वी मी ऍक्च्युली ह्याच्यात शिकलोय, रमणबागेत, मराठी मीडियम, प्युअर मराठी मीडियम स्टुडंट. आणि शाळेत पेठेत होतो मी, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग. ओके. त्याच्यामुळे मग ते मराठी जरा जास्त चांगली आहे, किंवा थोडं ब्राह्मणी म्हणता आलं तरी चालेल, पण पुणेरी टू बी स्पेसिफिक पुणेरी. 10वी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल रमणबागला होतो. 10वी नंतर मग 11वी 12वी गरवारे कॉलेज आबासाहेब. ओके. कॉमर्स साइड. आता कॉमर्स का तर ऑब्व्हियसली पॅरेंट्स कॉमर्स फील्ड. माझे वडील अकाउंटंट होते, आहेत रादर, अकाउंट अँड ऑडिट. सो ते कॉमर्स बॅकग्राऊंडचे असल्यामुळे मला पण त्यांनी तेच सांगितलं की कॉमर्सला ऍडमिशन घेऊयात, बिकॉज कॉमर्सला खूप त्याच्यानंतर व्हेरिएशन्स आहेत किंवा स्कोप खूप जास्त आहे, आणि इझिली म्हणजे मी त्या फील्डमध्ये असल्यामुळे तुला इझिली जॉब किंवा या सगळ्या गोष्टीला जास्त त्रास नाही होणार कुठे. तर मग 10वी नंतर आपल्याला पण काय घरचे जे म्हणतील ते, एवढं म्हणजे आत्ता तरी मुलांना माहिती आहे काय करायचं काय नाही, पण आपल्या काळामध्ये तेवढं नॉलेज नव्हतं. जे काही पेरेंट्स म्हणतील त्या अकॉर्डिंगली करायला लागायचं. सो मी पण कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. अ मराठी फॅमिली, लाईक त्यांचं एक थॉट प्रोसेस एकच असते की बाबा आमचा मुलगा शिकावा, त्याच्यातल्या त्याच्यात कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल. आर्ट्स तर इज लाईक नो. इव्हन सायन्सला पण बिग नो असतो म्हणजे फॅमिलीज मध्ये. मिडल क्लास डिपेंड्स करतं अगेन. जर इंजिनिअरिंग मुळे आता ते की सायन्स घ्या, इंजिनिअरिंग करा. जर पॅरेंट्सचं बॅकग्राऊंड त्या रिलेटेड असेल फील्डच्या, तर मग दे पुश टू देअर मुलं की तुम्ही जा सायन्सला, डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा. मग सायन्समध्ये 2च ऑप्शन येतात, आयदर यू गो फॉर इंजिनिअरिंग और यू गो फॉर डॉक्टर. पण कॉमर्सला मग तसं व्हेरियस ऑप्शन्स असतात. आणि आर्ट्सच्या तर नादीच, म्हणजे त्यावेळेस कोणी लागत नव्हतं. बाई घ्यायचं तर कॉमर्स घे, नाहीतर सायन्स घे, एवढंच. सो 11वी 12वीला मी पण ऍडमिशन घेतलं आबासाहेब गरवारे कॉलेज, घरच्यांच्या सांगण्यानुसार. 11वी झाली. 11वीला 10वी नंतर बेसिक 11वी 12वी कॉमर्स झालं व्यवस्थित. 12वी नंतर काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता. 12वीत असं काय मला फार जास्त पर्सेंटेज पडलेत वगैरे असं काही नाहीये, कारण 11वी 12वी म्हणजे फर्स्ट बेंचर, फर्स्ट टू मिडल. बॅकला फार नव्हतो, फर्स्ट टू मिडल. फर्स्टला पण नाही आणि अगदी लास्ट पण नाही, पण समवेअर मिडल. ओके. हा, म्हणजे अगदी टू गुड टू बी ब्राईट वगैरे असं काही नव्हतं, मिडलला. ओके.
आणि मग 12वी नंतर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर आपल्या काळात एवढं हे नव्हतं की बाबा नाही का की तुझं डिसिजन तू घे किंवा काय कर वगैरे. आता आहे की कारण की मुलांकडे तेवढे ऑप्शन्स आहेत आणि नॉलेज आहे. पण माझ्या वेळेला किंवा आपल्या वेळेला तेवढं नव्हतं की बाबा जे घरचे सांगतील ते मोलाचा सल्ला. तर मग मी पण 12वी केली. 12वी नंतर मग काय करायचा हा प्रश्न 12वीच्या एंडिंगला आला होता. पण 12वीत असतानाच आमचे क्लासचे जे सर होते त्यांनी सांगितलं की नाही का तुम्ही CS करा किंवा CA करा बिकॉज त्याला खूप जास्त स्कोप आहे. मग तुम्हाला 50,000 60,000 किंवा अप टू लाख पर्यंत पेमेंट मिळेल. मग ते ऐकून त्यावेळेस भारी वाटायचं, अरे 50,000 पैसे मिळणार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना ते सुद्धा. करेक्ट. 40,000 त्यावेळेस तर सॅलरी, यार 50,000. 50,000ची व्हॅल्यू खूप वेगळी होती. हा म्हणजे आज जरी मोस्ट ऑफ देम आर अर्निंग लाईक 50,000 बट हा. त्यावेळेस 50,000 विचार करणं आणि आपल्यासारख्या की यार भाई 50,000 मिळणार मग मी हे करणार ते करणार. अर्धा लाख, हाफ लॅक्स, 50,000चं कॅल्क्युलेशन असं होतं. अर्धा लाख Correct. मिळणार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यावेळेस. सो 12वीत असतानाच म्हणजे ना त्यावेळेस म्हणजे घरच्यांकडून पण की बाबा तुला कॉमर्स करायचंय आणि 12वी नंतर पण याच फील्डमध्ये तुला नाही का जायचंय पुढे. B.Com कर, बँकेच्या एक्झाम्स दे, मग तू बँकेत वगैरे नोकरीला लागशील. 9 to 5 9 to 4 जो काय असतो तो जॉब असेल. सुट्ट्या असतात, गव्हर्नमेंट Saturday, जॉब Sunday असतो, सुट्टी. सॅटर्डे संडे सुट्टी, 1st and 4th जे आहे ते. तर हे सगळं माइंड मध्ये होतं. आणि 1 तारखेला सॅलरी येते. Yes, आजकाल हा. 28ला येते बट हा. 1ला ऍज सच यायची. तर मग 12वीत असताना सगळ्या गोष्टी अशा बिंबवल्या होत्या म्हणजे की तुला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. त्याच्यामुळे मला काय करायचंय हे कधी विचार करता आलंच नाही म्हणजे त्यावेळेस की बाबा मला काय हवंय किंवा मला काय करायचंय. घरच्यांनी जे सांगितलंय आणि क्लासमध्ये किंवा ज्या मी सराउंडिंग मध्ये त्या सराउंडिंग मधून जे ऐकायला मिळतंय आपल्याला तेच करायचंय. ते असं हॅमरिंग झालं होतं 12वी मध्ये की बाबा मला हेच करायचंय, CA करायचंय, CS करायचंय किंवा जे काय करायचंय ते या दोन पैकीच करायचंय. कारण याच्यामध्ये भरपूर पैसे मिळतात, ह्याला स्कोप चांगला आहे आणि तुमचं करिअर फेल नाही जाणार. हे होतं. प्लॅन लाईफस्टाईल Planned सुरू होती lifestyle. की बाबा जॉब असा असा असणार आहे, इथे इथे असणार आहे, इतकी इतकी सॅलरी मिळणार आहे. करेक्ट. ओके. मग ते बट मग असं- फूड ब्लॉगिंग कसं म्हणजे इतक्या प्लॅन लाईफस्टाईल मधनं डिरेक्टली कॉन्टेंट क्रिएशन मध्ये येणं. बिग स्टोरी. थोडंसं हा. पुढे जाऊयात. मग 12वी झाली. त्याच्यानंतर ह्याला ऍडमिशन B.Com घेतलं. झालं. B.Com ला ऍडमिशन घेतलं. B.Com करत करत साईड बाय साईड CS ला ऍडमिशन घेतलं. सो त्यावेळेसचा जो होता ना तो एक एजचा फेज पण वेगळा होता की मजा मस्ती, बाहेर फिरणं, मित्रांसोबत गाडीवरती ट्रिप्सची जा, लाईफस्टाईल, बर्गरला जा, कॅम्पच्या life. बर्गरला जा, कॉलेज लाईफ वगैरे ते एन्जॉय पण करायचं होतं आणि कुठेतरी स्टडी पण करायचा होता किंवा काहीतरी बनायचं होतं. कारण की असं होतं की क्लासच्या सरांनी सांगितलं होतं आता 5 वर्ष 2च ऑप्शन आहेत तुमच्याकडे. 5 वर्ष कष्ट करा तर पुढचे 50 वर्ष मजेत जातील, नाही तर 5 वर्ष मजा करा पुढचे 50 वर्ष कष्ट करावे लागतील. सो माझा अभ्यासाचा जो एक काळ होता तो 10 ते 12 तासाचा अभ्यासाचा काळच होता की मी म्हणजे ऍक्च्युली खूप सिन्सिअरली आणि सिरियसली अभ्यास पण करायचो आणि मजाच्या वेळेत मजा पण करायचो. बरं. टिपिकल कॉलेज बॉय जे हा असतात. हा 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 अगदी सेम सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या. आणि मग B.Com झालं. जेव्हा B.Com एंडचा फेज आला म्हणजे TY B.Com आणि CS माझं फाउंडेशन क्लिअर होत नव्हतं फार जास्त लवकर. Okay. म्हणजे झालं पण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट एवढा येत नव्हता. जे काही मी करतोय दिस इज नॉट माय कप ऑफ टी. तर मला Okay. काहीतरी वेगळं करायचंय. मग अजून थोडंसं मागे जाऊयात. मला होती कुकिंगची आवड म्हणजे Okay. दॅट इज फ्रॉम माय म्हणजे चाइल्डहुड. हे सगळं होत असताना तू घरात कुकिंग वगैरे करायचं करत होतो. ओके. दॅट इज फ्रॉम चाइल्डहुड. म्हणजे मी घरी बघत आलेलो आहे किंवा म्हणजे आवड होती ती. पण त्यावेळेस असं काय नव्हतं की बाबा काहीतरी पुढे जाऊन शेफ व्हायचंय किंवा हा. काहीतरी करायचं वगैरे. लाईक Because तो मराठी एक- फॅमिलीज मध्ये तो थॉट प्रोसेस अजून यायला आय थिंक एक 4 ते 5 वर्ष आहेत की बाबा हा. की सायन्स आणि कॉमर्सच्या व्यतिरिक्त आर्ट्स काहीतरी मध्ये किंवा आहे. दुसरे करिअर फॉर्म्स पण आहेत जे खूप चांगले पैसे देतात, खूप चांगलं म्हणजे त्याच्यात करिअर करंटली आहे. तर एंडलेस आहेत. एंडलेस म्हणजे endless, आपल्या वेळेला तरी exactly. एवढे नव्हते. काय आर्ट्स फार तर एखाद दुसरं म्हणजे म्हणजे 10th मध्ये गेल्यानंतर रिलेटिव्ह असतील किंवा घरचे असतील त्यांचा एकच प्रश्न राहायचा, कॉमर्स की सायन्स, काय बस, करणार? बस, बस. प्रश्न 2च होते, सायन्स का कॉमर्स, तेवढंच होतं. मग कुकिंगची आवड मला लहानपणापासून होती. तर मग B.Com करत असताना एंडला मला असं झालं रिअलाइज की यार नाही मला हे आवडत नाहीये किंवा मी खूप जास्त एन्जॉय नाही करत आहे, तर मला काहीतरी वेगळं करायचंय. मग मी शोधलं की मला काय हवंय किंवा मला काय करायचंय. म्हणजे मी सिन्सिअरली विचार केला की मला खरंच काय करायचंय करिअरमध्ये. CS तर होत नाही आपल्याकडून. बरोबर. म्हणजे रिअलाइज झालं की नाही होते हम्म, आणि हम्म. ठीक आहे ऍक्सेप्ट केलं मी. Correct. नाही होते तर ते बळ होऊन का ते accept करायचं. करणं
ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे. हा. सो मग मी सोडलं. मग मी एक फर्म डिसिजन घेतला, घरी सांगितलं की सीएस तर माझ्याकडून होत नाहीये आणि मला नाही करायचंय. सो मी सीएसचा नाद सोडून देतोय, बिकॉज क्लासला 18-20 हजार रुपये पैसे भरतोय दर मंथ, तर ते वाया जात आहेत ना. म्हणजे दरवेळेला आपण फी भरतोय. इव्हन टाइम पण तो एक थोडं प्रेशियस असतो त्यावेळेस, तर येस, की जे काय करायचंय ते आत्ताच करायचंय. सो मग ते म्हणलं मी नाही करणार सीएस वगैरे. घरचे बोलले ठीक आहे सीएस नको करू, पण तुला जे काय करायचंय ते तू सांग, पण बीकॉम सोडू नकोस. मग मी म्हटलं ठीक आहे चलो करतो. मग त्यांचं ऐकून ग्रॅज्युएशन म्हटलं ऍटलीस्ट करूयात कम्प्लीट. मग सीएस तर मी सोडून दिलं. मग लास्ट इयर मी फक्त ग्रॅज्युएशन केलं, कुठल्या इयरला कम्प्लीट झालं? 2000 आय थिंक 15. मग म्हटलं आता मला काहीतरी करायचं ते मला करू देत म्हटलं. मग मी विचार केला, मी सांगितलं घरी. मी घरच्यांना न सांगता 2-3 हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेजला मी व्हिजिट केली. म्हटलं ऍटलीस्ट बघूयात की काय माहिती तर घेऊयात की काय असतं काय नसतं. फील्ड बद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन आले तर आपल्याला पण कळेल की आपल्याला हे करायचंय नाही करायचंय, पैसे किती लागतायत. हे जे सर्चिंग होतं हे तुझ्या बेसिकली हॉबी मधनं आलं हॉबी मधनं आलं की बाबा मला कुकिंग आवडते तर मी हॉटेल मॅनेजमेंट करायला हवं. असं सांगितलं की बाबा फी खूप जास्त आहे, मला कळालं. तरी पण हिंमत केली घरी. बीकॉम वरती तर माझं लाईफ सर्व्हाइव्ह नाही होऊ शकत आणि मी एन्जॉय पण नाही करत आहे. मला ते 9 to 5 किंवा जे टिपिकल आहे नोकरी किंवा हे नाही करायचंय किंवा मी ते एन्जॉय नाही करत आहे. तर मग म्हटलं ठीक आहे, मग तुला काय करायचंय. म्हटलं मी हॉटेल मॅनेजमेंटच्या 2-3 कॉलेजला इन्क्वायरी केली आहे, तर मला हे करायचंय. मग घरचे बोलले फी किती आहे. फी होती 50,000 ते 80,000 ते 1,00,000. कॉलेज टू कॉलेज डिफर करते फी. मी म्हणलं की नाही मला हेच करायचंय आणि मग घरचे बोलले ठीक आहे चल करूयात. मग पप्पांनी मला एकच गोष्ट म्हणजे सांगितली की आता हे तुझं शेवटचं करिअर आहे, तुझा जो काही डिसिजन आहे तुला हे करायचं, पण या करिअरमधून, हे शेवटचं करिअर, या करिअरमधून तुझं जे काय घडेल म्हणजे तुझं चांगलं होईल, तुझं वाईट होईल किंवा जे काय होईल त्याला जबाबदार तू. बीकॉम किंवा जे काही कॉमर्स फील्ड होती ती तुला आम्ही सिलेक्ट करून दिली होती, ती तुला नाही आवडली दॅट इज ओके. पण आता जे तू सिलेक्ट करतोय ते तू तुझ्या मर्जीने सिलेक्ट करतोय, त्याच्यामुळे हे शेवटपर्यंत घेऊन जायचं आणि याच्यातनं चांगलं होईल वाईट होईल याला जबाबदार तू राह. 2016ला हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं. मग परत एक नवीन लाईफ, नवीन कॉलेज. सो आता माझ्या हातामध्ये फक्त हेच करिअर आहे, हॉटेल मॅनेजमेंट. आणि हे जर चांगलं झालं, माहिती तर मिळाली होती मला की ह्याच्यातून आहे करिअर. बीकॉमच्या किंवा कॉमर्सच्या फेज मध्ये जे कॉलेज लाईफ होतं ते वेगळं होतं आणि हे कॉलेज लाईफ खूप वेगळं आहे. बिकॉज इकडे तुम्हाला प्रॉपर ग्रूमिंग आलं, तुम्हाला ड्रेसिंग आलं. ते हॉटेल मॅनेजमेंट मध्ये शिकवतात काय काय असं, म्हणजे ऍज सच सब्जेक्ट काय असतात? 4 टॉपिक्स असतात हॉटेल मॅनेजमेंटमध्ये. एक असतं किचन, दुसरं असतं सर्व्हिस इज वेटर, तिसरं आहे हाऊसकीपिंग आणि चौथा आहे फ्रंट ऑफिस. माझी एक फ्रेंड होती ऍक्च्युली, ती याच्यातच होती म्हणजे फ्रंट ऑफिस. येस. मग त्याच्यामध्ये पण सब डिपार्टमेंट असतात. किचन मध्ये परत सब डिपार्टमेंट. अगेन फ्रंट साइड यायला तुम्हाला लुक्स इम्पॉर्टंट असतात. लुक्स इम्पॉर्टंट आहे. जनरली हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतल्यानंतर सेकंड इयरला तुम्हाला ट्रेनिंगला जावं लागतं आणि ट्रेनिंग फेज मध्ये तुम्हाला सगळ्या 4 ते 6 महिन्याचं ट्रेनिंग असतं आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये म्हणजे किचन एरियामध्ये, तुम्हाला सर्व्हिस एरियामध्ये, हाऊसकीपिंग मध्ये आणि फ्रंट ऑफिसमध्ये 1 ते 1.5 महिना प्रत्येकाचं ट्रेनिंग असतं. सेकंड इयरच्या ट्रेनिंग नंतर तुम्ही सिलेक्ट करू शकता की मला काय मध्ये इंटरेस्ट आहे, एरिया ऑफ इंटरेस्ट तू म्हणू शकतो. हे तुम्ही ट्रेनिंग नंतर डिसाईड करू शकता. मी होतो DY पाटीलला, DY पाटील IHM सिटी विच इज लोकेटेड इन ताथवडे. युनिफॉर्म पण आय गेस ते ब्लेझर वगैरे पूर्ण असतं. ते थर्ड इयरला असतं ऍक्च्युली. फर्स्ट इयर यू हॅव टू वेअर शर्ट पॅन्ट, सेकंड इयरला पण तेच आणि थर्ड इयरला म्हणजे तुम्ही सिनियर असता म्हणून ब्लेझर येतो. फर्स्ट इयर झालं व्यवस्थित, सेकंड इयरला आपण आलो. सेकंड इयरचं पण सेशन संपलं, मग ट्रेनिंग पिरियड आला. मग ट्रेनिंगला मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले. लाईक ओबेरॉय माझं फर्स्ट चॉईस होतं. मग मी ताजला इंटरव्ह्यू दिला, त्याच्यानंतर ओबेरॉयला दिला, पण माझं सिलेक्शन नाही झालं. तू कुठल्या फील्ड मध्ये होता? मी शेफ. ओके, म्हणजे मेन कुकिंग. बिकॉज माझी आवडच ती होती. तर मग लीलाला पण इंटरव्ह्यू दिला, तिथेही नाही झालं. मग ITC ग्रँड मराठाला दिला, मग ITC ग्रँड मराठाला झालं. ट्रेनिंग पण माझं 4-4.5 महिन्याचं होतं. पण माझं ट्रेनिंगचा किस्सा असा झाला की मी 4 महिन्यामध्ये फक्त किचनचंच ट्रेनिंग केलं. मी दुसरं, कारण माझं ऑलरेडी डिसाइडेड होतं की मला दुसरं कुठलं करायचं नाहीये. तर माझं सगळं ट्रेनिंग किचनमध्येच झालं. तर किचन मधला एक फनी किस्सा सांगतो. तर मी किचनमध्ये, म्हणजे आता ऑब्व्हियसली ट्रेनिंगमध्ये तुम्ही जाताच शिकण्यासाठी, तर तिकडे तुम्हाला काही एक्सपिरियन्स नाही म्हणून तर तुम्हाला ट्रेनिंग आहे. तर माझ्या ट्रेनिंगच्या अगदी फर्स्ट फेज मध्येच असं झालं ना की एक शेफ होते जे की, म्हणजे आता मला नाव नाही घ्यायचंय किंवा मला सांगायचंही नाहीये काय आहे एक्झॅक्टली, पण त्यांनी मला काहीतरी सांगितलं होतं. एक आपण म्हणजे खूप नवीन होतो आणि सगळ्याच गोष्टी नवीन होत्या, तर असं काही फार हे नव्हतं, नॉलेज नव्हतं. किंवा ऑब्व्हियसली 5 स्टार हॉटेल हे सगळ्या गोष्टी अप टू डेट असतात, जिथल्या तिथं असतात. तर मी नवीन फेज मध्ये म्हटल्यानंतर मला नाही ना माहिती काय करायचं काय नाही. मी ट्रेनिंगला आलोय तर तुम्ही मला शिकवणारच.
तर मग त्यांचं काहीतरी फंक्शन वगैरे होतं मोठं एकदम. तर ते किचनचं मला काय माहिती किचनचं एन्व्हायरमेंट कसं असतं 5 स्टार हॉटेलमध्ये एकदम गरमागरमीचं वगैरे. तर तिथे काहीतरी झालं, मग त्यांनी मला म्हणजे बोलवलं आणि सांगितलं होतं काहीतरी करायला. आय थिंक ते व्यवस्थित झालं नसेल, आय डोंट नो. इतकं रेसिपी नाही, डिरेक्टली रेसिपी नाही, पण कामाच्या रिलेटेडच, कटिंग वगैरे काय समथिंग सॉर्ट ऑफ दॅट. पण त्यांनी एक वाक्य जे बोललेत ना ते आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. 2015-16ची गोष्ट आहे, आता मला अजूनपर्यंत लक्षात आहे. मला एकच बोलले की तू बडाव के ढंग का वेटर भी नाही बन पाएगा. ती गोष्ट अजूनपर्यंत माझ्या मनामध्ये ते वाक्य ऍज इट इज तसं आहे. पण आज मी तिथे नाहीये, नक्कीच आज मी त्याच्यापेक्षा बेटर लेवलला आहे. सो त्यांनी असंच रॅन्डमली बोलले, पण ते असं बोलतात ना, कुठली तरी एखादी गोष्ट मनाला लागते अँड देन यू ते विसरत नाही कधी आणि ते चेंज होतं. तिथून चेंज नाही झाला, पण ते मनाला लागलं की बॉस आपल्याला एक माणूस असं बोलतो की तू वेटर पण नाही बनू शकत. एकतर आपण CS सोडलं, बीकॉम चालू होतं ते पण एक्सटर्नल, त्यानंतर आपण हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं आणि तिथे पण एक व्यक्ती असं बोलतो की तू बडा होके भाई वेटर भी नाही बन सकता. ते इतकं हिट झालं बिकॉज मी ऑलरेडी हे माइंड मध्ये ठरवून आलतो आणि त्यात जर मला कोणीतरी असं बोललं तर मग ते मला खूप हिट झालं. पण तिथून पुढे मग ठरवलं की बॉस नाही, याला एक तर पहिली गोष्ट कंप्लेंटचा मौका नाही द्यायचा इथून पुढे, आणि त्याच्यानंतर तर कधीच बोलला नाही. आज मला माहित नाही वेअर इज ही अँड काय, पण मी डेफिनेटली सांगू शकतो जर कुठून तो ऐकत असेल तर की मी आज नक्कीच भाई खूप चांगल्या लेवलला आहे आणि खूप चांगलं इन्कम जनरेट करतोय. आणि थँक्स टू यू. येस, डेफिनेटली तू बोलला त्याच्यामुळे मी जागृत झालो. डेफिनेटली आजपर्यंत ते वाक्य ऍज इट इज आहे. मला कुणी विचारलं ना तर मला ते वाक्य खूप हिट करतं म्हणजे अजूनपर्यंत. मग हॉटेल मॅनेजमेंट झालं व्यवस्थित. हॉटेल मॅनेजमेंटच्या करिअरच्या एंडला आलो आपण आणि देन आय डिसाइडेड की आता परत इंटरव्ह्यूज वगैरे दिले. मग माझं JW मॅरियटला सिलेक्शन झालं पुण्यामध्ये. आणि सगळ्यात टफेस्ट पार्ट होता बिकॉज ना सगळे हॉटेल एकीकडं आणि JW मॅरियट एकीकडं असं त्यावेळेस इमेज होतं हॉटेलचं. बिकॉज JW मॅरियट म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रगल, तुम्हाला 12-14 तासाशिवाय सुट्टी नाही, सगळ्यात जास्त बिझी हॉटेल बिकॉज पुण्यातलं खूप जुनं हॉटेल आहे आणि खूप वेल नोन आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर असतात वगैरे. त्याच्यामुळे ती एक धाकधुकी बाबा आता सिलेक्ट झालोय म्हटल्यानंतर मला करायचं तर होतच, चांगली तर ती गोष्ट होतीच. जॉब होता तो? जॉब होता. ओके. सॅलरी काय असतं त्याच्यात? असं वाटतं म्हणजे त्यावेळेस असा एक समज होता की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे खूप जास्त सॅलरी किंवा खूप जास्त पैसा, पण तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तेवढा टाइम स्पेंड करता ना देन यू गेट दॅट मनी. तोपर्यंत नाही भेटत. सो मला सॅलरी जर तू ऐकलीस तर हसशील, मला सॅलरी होती 10,000 JW ला. आणि ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड वगैरे 15 तास काम. 12,000 मला फक्त यायचे. आणि काम 15 तास 14 तास म्हणलं तरी चालेल, 12, 14, 15 तासच्या अकॉर्डिंगली. म्हणजे मोर दॅन 12 आवर दिवसाचं तुम्ही काम करताय आणि 12 तास तर फिक्स. 10,000 12 तास तर फिक्स. आणि इव्हन एवढी फीस तुम्ही भरली आहे. हा, आणि तो पार्ट तर ट्रेनिंग मध्ये पण आला होता. म्हणजे ट्रेनिंग मध्येच ऍक्च्युली रिअलाइज झालं की म्हणजे मी अशा लेवलला जाऊन काम केलंय ना, रिव्हील करूयात, मी लोकांचे प्लेट्स उचललेले आहेत. म्हणजे जे बँकवेट मध्ये आज आपण जातो ना पार्टीमध्ये आणि आपल्या पुढे घेऊन येतात, स्टार्टर घेऊन येतात, ते टूथपिक वगैरे घेऊन येतात वगैरे, आपण त्याच्यामध्ये टाकतो. तर ते सगळं फेज मधून मी स्वतः गेलेलो आहे. सो आज मला कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या फंक्शन मध्ये गेलो ना तर मला ते रिअलाइज होतं की एक दिवशी मी इकडे होतो. म्हणजे एका गेस्ट समोर मी घेऊन जायचो समोर स्टार्टर घेण्यासाठी किंवा त्यांचे प्लेट्स वगैरे उचलायचो. सो ट्रेनिंग मध्ये मी सगळ्यात जास्त म्हणजे मारलीये म्हणू शकतो, फाडलीये, मारलीये, सगळं केलंय. सो ट्रेनिंग म्हणजे माझा सगळ्यात टफेस्ट पार्ट होता लाईफचा. की त्यावेळेस तर 12 तास उभं राहायची पण सवय नव्हती. बिकॉज कॉलेजमध्ये काय, कॉलेज 8-9 तासाचं, कॉलेजमध्ये फुल मजा वगैरे किंवा शिकायचंय म्हणून वगैरे. पण ट्रेनिंग म्हणजे सगळ्यात टफेस्ट पार्ट. एक तर तो शेफ असं बोलला होता, त्याच्यानंतर 12-14 तास, त्याच्यानंतर गाडी नाही जवळ, मुंबईला होतं माझं ट्रेनिंग, गाडी पुण्यामध्ये होती, मग चालत रूमवरती जायचं वगैरे. पर्सनल लाईफ तर त्याच्यानंतर पण काही नाही, पाय वगैरे दुखायचे, उभं राहायला लागायचं, कुठल्या गोष्टीची सवय नाही. म्हणजे 12 तास उभं आहे तुम्ही कंटिन्यू. आणि उभं आहे म्हणजे नुसतं उभं नाही, कंटिन्यू काम, म्हणजे फिजिकल वर्क. तुझी बॉडी तेवढी रन होतीये 12 तास, तुला काहीतरी काम करतोयस तर तुझी बॉडी तेवढी बर्न होतीये 12 तास. आणि शिव्या खायच्या त्या वेगळ्या, कोण काहीतरी बोलेल, बिकॉज सगळे सिनियर आणि तुम्ही ट्रेनिंग करताय ना तर तुम्ही उलट नाही बोलू शकत कोणाला, बिकॉज तुम्ही तिथे शिकायला झालेत आणि तुम्ही ते ऐकलं तरच तुम्ही पुढे जाताल. आणि ह्या सगळ्या गोष्टी आधी माहित नव्हत्या.
सो मी लोकांचे प्लेट्स उचललेले आहेत, त्याच्यानंतर टूथपिक घेऊन ते स्टार्टर घेऊन वगैरे गेलेलो आहे, ह्या सगळ्या फेज मधून गेलेलो आहे, म्हणजे बर्न झालेलो आहे पूर्ण. आणि त्या स्क्रॅच म्हणतात ना त्या लेवलला गेलेलो आहे, प्लेट्स वॉश वगैरे केलेले आहेत. मला एकदम काहीच बेस सांगायला लेवलला जाऊन काम एकदम बेस केलंय. लेवलला जाऊन मला सांगायला अजिबात म्हणजे लाज वगैरे वाटत नाही, बिकॉज दॅट इज वेअर आय कम फ्रॉम. म्हणजे तिथून मी आलोय तर मी आज या लेवलला आहे. पण मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. असं कुणाला असं वाटत असेल की हॉटेल मॅनेजमेंट खूप लक्झरी लाईफस्टाईल आहे किंवा सगळ्या गोष्टी खूप भारी मिळतात, पण तुम्हाला तेवढं बर्न पण करावं लागतं. आणि त्या सगळ्या लेवलला क्रॉस करून तुम्हाला एक खूप मिसकन्सेप्शन आहे मार्केटमध्ये की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला टॉयलेट वगैरे साफ करावं लागतं. माझ्या वेळेला पण समज होता आणि आता सुद्धा असेल, तर लेट्स आपण तो दूर करूयात की असं काही नाहीये की तुम्हाला टॉयलेट साफ करावं लागतं किंवा क्लीन करावं लागतं. तर हा एक मिसकन्सेप्शन आहे, कारण मलाही सांगितलं होतं की यार तुला टॉयलेट साफ करावं लागेल, क्लीन करावं लागेल. तर हा एक मिसकन्सेप्शन आहे, असं काही नसतं. तुम्हाला 4ही ट्रेनिंगच्या फेजमधून जावं लागतं. पण तुमचं जर असेल हॉटेल तसं, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी फेज नाही कराव्या लागत, बिकॉज तो खूप वेगळा पार्ट झाला ओके आणि त्याच्यासाठी वेगळे लोक असतात. ओके. बट मग फूड ब्लॉगिंगची जर्नी कशी सुरू झाली? तिथून पुढे झाली ना, मग मी JW मॅरियटला जॉईन झालो. नवीन पार्ट सगळा मग परत अगेन सॅटर्डे संडे सुट्टी नाही. हॉटेल लाईफ इज ऑल अबाउट दॅट. ओके. नो मग मला हॉलिडे. नो हॉलिडे, सॅटर्डे संडेला नाही. ओके. हॉलिडे जो काय आहे तो मंडे टू थर्सडे, इवन फ्रायडे पण एक नाही, दिवस. एक दिवस वीक ऑफ. आणि त्यात असं असायचं की आपल्या फ्रेंड्सला कुणाला ऑफ नाहीये, बिकॉज वडील वर्किंग असल्यामुळे त्यांना पण संडे ऑफ किंवा सॅटर्डे ऑफ. आणि मित्र कंपनी जी काय आहेत त्यांना पण सॅटर्डे संडे ऑफ, सगळे त्यावेळेस पण कामाला होते. त्याच्यामुळं मग सगळ्यांना संडेला सुट्टी असायची आणि मी संडेला वर्किंगला असायचो. त्याच्यामुळे दॅट इज अगेन अ बिग सॅक्रिफाईस, ते पण केलेलं आहे. तिथे काय काम चालायचं मग? तिथे मग मी शेफ म्हणून लागलो. सो शेफमध्ये पण खूप सारे लेवल असतात. कॉमी 3 असतं, कॉमी 2 असतं, त्याच्यानंतर कॉमी 1 असतं, त्याच्यानंतर मग DCDP, CDP, त्याच्यानंतर मग म्हणजे हे डेझिग्नेशन्स आहेत. डेझिग्नेशन्स आहेत जसं त्याच्यामध्ये. एखाद्या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ इज द टॉप पोझिशन. कॉर्पोरेट आणि एक्झिक्युटिव्ह शेफ जे असतात ते टॉप पोझिशन्स आहेत. ओके. पण तर ते त्याच्या खाली कुक करतात ते कुक नाही करत, त्यांचे ड्युटीज हे वेगळे असतात ना. मग तुम्हाला ह्या सगळ्या फेजेस मधून एक सर्टन इयर्स पास केल्यानंतर मग तुम्ही त्या लेवलला जाता. बिकॉज एक्झिक्युटिव्ह शेफ बनायचं माझं पण स्वप्न होतं, पण तेवढे इयर्स तुम्ही इंडस्ट्रीमध्ये स्पेंड केले ना तर तुम्ही त्या लेवलला पोहोचू शकता. पण मला थोडंसं वेगळी, म्हणजे जे असतं ना की तुमच्या नशिबात जे लिहिलंय किंवा गॉड हॅज प्लॅन्स फॉर यू, त्या काइंड ऑफ तू गोष्टी. तिथे कुठल्या लेवलला होता? सुरुवातीला तर तुम्हाला कॉमी 3 म्हणूनच, कॉमी कॉमी 3. 3 होतो. मग कॉमी 3 नंतर 2-1. कॉमी 3चं काम काय असतं? मग कॉमी 3चं काम तुम्ही ट्रॉलीनं सामान घेऊन या, त्याच्यानंतर मग किचनचं जे काही कटिंग आहे, चॉपिंग आहे वगैरे. सो सुरुवातीला सगळ्या याच जे गोष्टी basic शिकाव्या कामं लागतात, असतात. बेसिक काम. रेसिपी वगैरे कुक नाही? सुरुवातीला तर बेसिकच असतं. त्याच्यानंतर मग माझा पार्टच थोडासा वेगळा होता. म्हणजे सगळ्या गोष्टी खूप म्हणजे better बेसिकली होत गेल्या. एक 5 स्टार रेस्टॉरंट वर्क कसं करतं? म्हणजे किचन बाहेरचं तर आपण बघतो की बाबा टेबल्स आहेत हे आहे, बट बिहाइंड द किचन किंवा त्या रूम मध्ये काय चालत असतं? सगळ्या गोष्टी खूप सिस्टमॅटिक चालतात. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक चालतात. विदाउट सिस्टम कुठलीच गोष्ट चालत नाही. जसं मी एक सांगतो सिनारिओ की मी ऑर्डर दिली, ठीक आहे, वेटर आला, मी बोललो बाबा एक बर्गर, व्हेज बर्गर. आता तिथनं पुढे कशी प्रोसेस होते, म्हणजे नेक्स्ट प्रोसेस काय असते? तुमची ऑर्डर किचनमध्ये येते, KOT जसं सगळ्या रेस्टॉरंटमध्ये होतं तसंच. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर्ड असतात, रादर सगळ्याच रेस्टॉरंटमध्ये असतात. तर तर मग ती ऑर्डर कोणाच्या हातात येते? शेफच्या हातात येते की? आतमध्ये एक मशीन असतं, मशीन मधून ती ऑर्डर बाहेर येते. तिथे एक माणूस असतो किंवा शेफ असतो. सो अगेन म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किचनमध्ये 3-4 लोक असतात. म्हणजे एक किचन आहे तर 3-4 लोक आहेत तिथे. जसं की मी कॉमी 3 आहे तर माझं काम बेसिक लेवलला आहे, तर मी बेसिक लेवलचंच काम करणार. मग ती ऑर्डर शेफकडे देणं किंवा ओरडून सांगणं जे असतं ते, किंवा हे बनवा. ओके मग ते लोक ती ऑर्डर प्रिपेअर करतात आणि त्याच्यानंतर ती जाते टेबलला. ओके. दॅट इज म्हणजे हाऊ इट कुक वर्क्स. करणारे असतात ते वेगळे असतात ते वेगळे असतात, आणि त्यांना गाईड करणारे वेगळे असतात. हेड कुक किंवा हेड शेफ. प्रत्येक वेळेला गायडन्स लागतो असं काही नेसेसरी नाहीये, कारण सगळ्या गोष्टी ऑलरेडी सिस्टमॅटिक असतात. त्याच्यामुळे तुम्हाला कुणीतरी लक्ष देतंय, येतंय, तुमच्यावर वॉच ठेवतंय किंवा गाईड करतंय वगैरे, ह्या गोष्टी नसतात. तर आता बेसिकली जसं तू JW ला जॉबला होता, बट मग तुझा बिझनेस सुद्धा एक तू बोलला मला पॉडकास्टच्या आधी, तर ते कसं सुरुवात झाली त्याला? JW मॅरियटला मी होतो. JW मॅरियटमध्ये ना आता मी रिव्हील करतो अजून थोडंसं की JW मॅरियट आणि जे आपलं पविलियन मॉल आहे दॅट इज इंटरकनेक्टेड
आतमधून. तर ओके. JW मॅरियट हॉटेलचे 2 आउटलेट आहेत पवेलियन मॉलमध्ये. आता करंटली त्याच्यातलं एक क्लोज झालंय जिथे मी काम केलेलं आहे. एक जामावाली बिर्याणी म्हणून आहे आणि एक देसियानो किचन म्हणून आहे. देसियानो किचन इज इटालियन फ्युजन किचन. तर जिकडे इटालियन फ्युजन डिशेस बनायचे. तर ते मॅरियटचाच पार्ट होता. तर मी नवीन ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी आतमध्ये पण काम केलेलं आहे हॉटेलच्या, किंवा त्याच्यानंतरही म्हणजे विदिन माझा जो काही 1.5 वर्षाचा कालावधी आहे मॅरियटचा, तर त्याच्यामध्ये जिथे बँक्वेटला गरज असेल किंवा जिथे कॉन्टिनेंटल किचनला गरज असेल तिकडे बोलवून घ्यायचे. माझ्या आधीचे जे काही हेड लोक होते 4-5 जण माझ्या वरती शेफ होते. सांगितलं की कटिंग कसं आहे, चॉपिंग कसं आहे, पास्ता किती वेळ बॉईल करायचा, किती तो कुक झाला पाहिजे. तर पास्ताचं कॉन्सेप्ट असं असतं की पास्ता अल दानते. आता भरपूर लोकांना हे माहीत नाहीये किंवा अजूनही आज लोक खातात ना, तर आपले मराठी किंवा जे लोक नॉर्मली स्ट्रीटवरती खातात वगैरे, पास्ता ना खूप असा पूर्ण कुक झालेला असतो किंवा शिजलेला असतो, मऊ वगैरे लागतो. तर दॅट इज नॉट रिअल पास्ता. ओके. पास्ता इज ऑलवेज अल दानते, म्हणजे 80% कुक. ओके. दॅट इज रिअल पास्ता. म्हणजे तो तुम्हाला दातानी चावल्यानंतर त्याचा बाईट व्यवस्थित आला पाहिजे. तुम्ही चावताय आणि तो मऊ एकदम भातासारखा लागतोय, तर दॅट इज नॉट पास्ता. ओके. तर आता ते सगळ्यांनाच ती कॉन्सेप्ट समजत नाही. तर मग तो पास्ता ऍक्च्युली कसा कुक करायचा, किती टेम्परेचरला कुक करायचा, किती वेळ कुक करायचा, त्यात पण वेगवेगळ्या टाईपचा पास्ता असतात. जसं की मॅक्रोनी आहे, पेने आहे, फ्युसिली आहे, स्पगेटी आहे. तर प्रत्येक पास्ताचा कुकिंग टाइम पण डिफरंट असतो. ओके. तर हे सगळं डीप नॉलेज मला त्यावेळेस मिळालं, म्हणजे तिथूनच म्हणजे आता तुझं जे हॉबी होती फूड किंवा कुकिंग, त्याच्यातच तू वर्क करत होता आणि करत होता आणि तेच मला ते आवडत होतं. आवडत होतं. ओके. की मी जे करतोय ते मला आवडतंय, बिकॉज मला नॉलेज मिळत होतं ना, की बाबा एवढ्या प्रकारचे पास्ता आहेत जे मी कधी ऐकले पण नाहीत, बघितले पण नाहीत. त्या सगळ्या गोष्टी मला आत्ता इथे बघायला मिळत आहेत आणि शिकायला मिळतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मला नॉलेज मिळत गेलं. मग असं झालं ना की माझं नशीब चांगलं आहे असं म्हणता येईल, की म्हणजे मी ज्यावेळेस देसियानो किचनमध्ये होतो ना, माझ्या वरती जे काही शेफ लोक वगैरे होते ना, तर एक करून आता हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉटेल लाईफ म्हटल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांची ना सारखी बदली होते, किंवा कुणी ओके. सोडून जातं, कुणी दुसऱ्या हॉटेलला इंटरव्ह्यू देतं, कुणाला चांगली वॅकन्सी आली किंवा अपॉर्च्युनिटी मिळाली की ते तिकडे जातात. मग असं करत करत माझ्यावरती जे कोण होते ना, एक तिथून बाहेर पडत गेले. किचन मध्ये टॉप झालो की बाबा मला इथलं ओके. माहिती आहे या किचन मधलं, हम्म. मी इथं काम करतोय आणि तुम्ही माझ्या अंडर आहे. तर हा पिरियड 4-5 महिन्यातच आला JW मॅरियट मध्ये. तर ओके. तिथून पुढचा जो 1 वर्षाचा कालावधी होता ना, तो देसियानो किचनचा मी एक म्हणजे लीडर म्हणता येईल, की मेन शेफ होतो आणि माझ्या हाताखाली 3-4 जण होते. तर मी मेन शेफ होतो आणि मला मग जे कोणी सगळे अंडर आलते ते लोक शेफ बोलत होते वगैरे. भारी वाटायचं. म्हणजे जी पोझिशन बाकीच्यांना मिळते ती मला इतक्या लवकर मिळाली की इथे मी मेन शेफ वगैरे आहे म्हणून. 4-5 जण आपल्या मस्त हाताखाली आले, मेन शेफ झालो वगैरे तिथे. सॅलरी पण वाढत होती. सॅलरी नाही वाढली. सॅलरी माझी जोपर्यंत मी जॉब सोडला ना तोपर्यंत 12,000 होती. ओके. आणि 12,000 पण हँडमध्ये येत नव्हते, 10 वगैरे हजार यायचे. हम्म. इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे माहित होतं की आपण जर बाहेर पडलो, म्हणजे इंडियाच्या बाहेर गेलो, तर तुम्हाला भरपूर सॅलरी मिळते. मग ओके. ते एक शस्त्र, म्हणजे ते एक लढवलं, स्ट्रॅटेजी होती. हा. स्ट्रॅटेजी होती की बाबा फिक्स. म्हणजे त्यावेळेस डिसाईड केलं, एक 6 महिन्यानंतर JW मॅरियटच्या 6 महिन्याच्या वर्किंग फेजमध्ये मी हे डिसाईड केलं की मला इथे 1 वर्ष काम करायचंय. 1.5 वर्षानंतर इथून बाहेर पडायचं, इंडियाच्या बाहेर जायचं, मस्त क्रूज वरती वगैरे जायचं, क्रूज वरती हे करायचं, किंवा जर बाहेर कुठे मिळालं तर लँड वरती जॉब करायचा. क्रूझिंग शिप मध्ये क्रूज क्रूज मध्ये. हा. ओके. मग क्रूज वरती किंवा लँड वरती जॉब करायचा हे डोक्यात होतं. भरपूर पैसे मिळतील महिन्याला, 60,000, 70,000, 80,000 खूप जास्त वाटायचे. बाहेर भरपूर पैसे कमवायचे, इंडियामध्ये यायचं आणि मग आपलं म्हणजे जेव्हा लग्नाचा फेज येईल किंवा मॅरेजचं एज येईल त्यावेळेस आपण रिटर्न यायचं आणि मग इथं बिझनेस करायचा, किंवा तोपर्यंत बाय गॉड ग्रेस अजून जर चांगली अपॉर्च्युनिटी इकडे मिळाली तर मग इकडं करिअर करायचं. आणि मग आता खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे की कसं माझं फूड ब्लॉगिंग चालू झालं किंवा कसं माझं करिअर सगळं चेंज झालं. त्याची सुरुवात म्हणजे तो टर्निंग पॉईंट JW मॅरियटमध्ये आला. मग मी सुरुवात केली, बाहेर आता पडायचंय आपल्याला तर काहीतरी करूयात. मग मला कळालं की रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल क्रूज आहे, तिकडं आपलं होऊ शकतं, कार्निवलला होऊ शकतं, त्याच्यानंतर MSG म्हणून जे आहे तिकडे होऊ शकतं. तर असे 2-3 क्रूज लाईन्सची इन्फॉर्मेशन घेतली आणि म्हटलं चलो रॉयल कॅरिबियन पासून सुरुवात करू. मग मी ज्यावेळेस माझा जो फेज होता एंडचा जॉबचा, आधी इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. इंटरव्ह्यू दिलं रॉयल कॅरिबियनला. फर्स्ट ह्याच्यामध्येच माझं म्हणजे मला दुसरीकडे जावंच लागलं नाही. रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलला मुंबईला मी गेलो, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच माझा इंटरव्ह्यू क्लिअर झाला. बिकॉज तिथे पण एक बिग डील होती. एक ऍडव्हान्टेज असा मिळाला की मी JW मॅरियट मध्ये काम केलंय. JW मॅरियट इज ऑलरेडी इंटरनॅशनल ब्रँड. करेक्ट. त्याच्यामुळे मग
तसं जर असेल तर फार जास्त डिफिकल्ट जात नाही, बिकॉज त्या ब्रँडमध्ये मी 1 वर्ष काम केलंय, म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे 1 वर्षाचा. इंटरव्ह्यू मध्ये पण जे काही झालं त्या सगळ्या गोष्टी इझिली झाल्या, म्हणजे माझा इंटरव्ह्यू फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्रॅक झाला. सिलेक्शन वगैरे सगळं झालं. जॉब सोडायची वेळ आली. जॉब सोडताना सांगितलं की मी असं असं सोडतोय. मग आता त्या किचनमध्ये मी मेन शेफ होतो, त्याच्यामुळे माझे शेफ मला सोडायला तयार नाहीत, जे वरच्या लेवलचे होते. कारण तुम्ही म्हटलं पैसे वाढवून देताल, किती देताल, 12 देताल, 15 देताल, मला अपेक्षा 60-70ची आहे. ते इथं आत्ता तर पॉसिबल नाहीये. तेवढं सांगितलं आणि फायनल डिसिजन घेतला की आपल्याला हे सोडायचंय. क्विट केलं आणि 1 डिसेंबर 2019 माझा लास्ट वर्किंग डे होता मॅरिएटचा. सोडून दिला जॉब 1 डिसेंबरला. घरी बसलो. म्हणलं, कारण इंटरव्ह्यू क्लिअर तिकडे कन्फर्म झालेलं होतं तिकडे, की म्हटलं आता ऑलरेडी 1-1.5 वर्ष आपण काम केलंय, तर 2-3 महिने जरा मजा करूयात. कारण ट्रेनिंगला जायच्या आधी सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे जर जायचं असेल तर तिकडे पण माझं ट्रेनिंग होतं. तर माझं ते वर्किंग असतानाच ट्रेनिंगला जावं लागलं होतं मला परत मुंबईला, बिकॉज तिकडे सी रिलेटेड जे काही तुमचं असतं, म्हणजे तुम्ही जर क्रूजमध्ये असता तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा सी लाईफ कशी असते, तर या सगळ्या गोष्टींचं आधी तुम्हाला ट्रेनिंग असतं 15 दिवसाचं. मरीन ट्रेनिंग म्हणतात, म्हणजे जे तुम्ही मर्चंट नेव्हीला जातात ना त्यांना पण एक ट्रेनिंग असतं, आणि जर तुम्ही क्रूजवरती वर्किंग घेता तुम्हाला ते असतं की सी लाईफ कशी असते. बिकॉज म्हणजे स्विमिंग वगैरे बाकी गोष्टी, स्विमिंग झालं, त्याच्यानंतर तुमचं हेल्थ रिलेटेड जर तुम्हाला जर काही इश्यूज असतील तर यू आर नॉट अलाउड टू गो ऑन सी, किंवा तुम्ही नाही जाऊ शकत. सो तुमचं पूर्ण बॉडीचं मेडिकल चेकअप होतं, हेल्थ चेकअप होतं तुमचं पूर्ण. तुम्हाला बॉडीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही पाहिजे, काय नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी तुमच्या अप टू डेट पाहिजे. तर ते सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तिकडे पण. ते ट्रेनिंग पण व्यवस्थित झालं, म्हणजे तिकडचं 15 दिवसाचं. JW मॅरिएटचं पण 1 डिसेंबरला सगळं संपलं. आणि मॅरिएटमध्ये असतानाच ऍक्च्युली कशी सुरुवात झाली फूड ब्लॉगिंगची. तर मॅरिएटमध्ये असताना आता नवीन 5 स्टार हॉटेल म्हणजे एव्हरी डे काहीतरी नवीन डिश बनणारे, काहीतरी एकदम लॅविश बुफे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक 5 स्टार हॉटेल प्रमाणे इकडे पण. आणि बघून खूप भारी वाटायचं वगैरे, यार फोटो काढूयात, घरच्यांना दाखवूयात, याला दाखवू त्याला दाखवू. तिथून ती आवड सुरुवात झाली. त्यावेळेस खूप बेसिक फोन होता, आयफोन वगैरे तर खूप लांबची गोष्ट म्हणजे त्यावेळेस. सो बेसिक माझ्याकडे पोको फोन होता त्यावेळेस, आणि त्याच्यावरती मी फोटोज काढायचो. मग ते फोटो काढायचो आणि फोटो असेच गॅलरीमध्ये पडून राहायचे. फार फार तर घरी दाखवेल किंवा मित्रांना दाखवेल. फोटोज काढायची आवड होती, फोटोज काढून राहायचो, फोटोज काढत राहायचो आणि ते गॅलरीमध्ये पडून राहायचे. फार फार तर मित्रांना दाखवेल, घरच्यांना दाखवेल, एवढंच म्हणजे तेवढंच होतं. मग त्याच्यानंतर मला समजलं की यार ह्या फोटोचा ऍक्च्युली काहीतरी उपयोग होऊ शकतो, की बाबा हे फोटो. तू इंस्टाग्राम यूज करायचा नॉर्मल? माझ्याकडे नॉर्मल इंस्टाग्राम होतं, विच इज माय म्हणजे पर्सनल. जसं की फेसबुकवरती आपलं एक अकाउंट असतं, इंस्टाग्रामचं मला फार नॉलेज नव्हतं ना आवड पण नव्हती, पण एक अकाउंट होतं माझं इंस्टाग्रामवरती, जिथं माझे पर्सनल फोटो टाकेल, फॅमिलीचे टाकेल, स्टाईल मधले टाकेल, इकडचे टाकेल वगैरे, असंच होतं. मग मला कळालं की असं आपण काहीतरी करू शकतो, पेज वगैरे काढून, की जिथे फक्त फूडचं आहे. कारण जेव्हा स्क्रोल करायचं त्यावेळेस समजायचं 1-2 जणांचं बघून, यार इथं फक्त फूडच दिसतंय, मग आपण पण असं काहीतरी करूयात का. तिथून ती सुरुवात झाली. ओके, म्हणजे फूड ब्लॉगर्स बघितले होते तू तेव्हा? फूड ब्लॉगर्स इंस्टाग्राम वरती स्क्रोल करता करता समजलं होतं. फूड ब्लॉगर हा शब्दच माहित नव्हता. ओके, हे काहीतरी एक पेज आहे किंवा हे जे काहीतरी अकाउंट आहे, याच्यावरती फोटोज दिसत आहेत जे फक्त फूडचे आहेत, एवढंच फक्त मला त्यावेळेस माहित होतं. मग म्हटलं आपल्याकडं पण गॅलरीमध्ये फूडचे फोटो आहेत, आपल्याकडे तर स्कोप पण खूप जास्त आहे, आपण 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतोय, एवढ्या नवीन नवीन डिशेस बनतात, तर वाय नॉट आपण हे करू शकतो. तिथून सुरुवात झाली. त्यावेळेस असं काही माहित नव्हतं की हे पुढे जाऊन इतकं मोठं काहीतरी बनेल. ओके, तर मग एक अकाउंट चालू केलं. मग अकाउंट चालू करताना परत काय नाव ठेवायचं, ओके. हा खूप म्हणजे मोठा तू प्रश्न ते मग होता. प्रोफेशनली की आता हा, म्हणजे जे त्यावेळेस चालू केलं ना, त्यावेळेस तो विचार चालू करून केला की एक नाव चालू करायचं आणि ते नाव असेल आपलं फूडच्या रिलेटेडच, आणि तिथे सगळं फूड रिलेटेड स्टफ आपण फूड रिलेटेड आपण पोस्ट करायचो, एवढंच फक्त त्यावेळेस करायचं. बट त्याच्यातनं अर्निंग होईल असं काही काहीच नाही, झिरो आयडिया. त्यावेळेस काहीच माहित नव्हतं की असं काहीतरी होईल. फक्त एवढंच माहित होतं की असं काहीतरी फोटोजच्या रिलेटेड पेज असं की जिकडे फोटो टाकतात फूडचे लोक. मग सुरुवात केली फूड एक्सप्लोरर ओमी नावाने. बिकॉज माझं नाव ओमकार, मला फूड आवडतं आणि नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात, त्याच्यामुळे मग म्हणून फूड एक्सप्लोरर ओमी. ओके, जो की आज सगळ्यांना माहिती आहे किंवा मार्केटमध्ये एक चांगल्या नावाने आहे पुण्यामध्ये. सो मग ते नाव तेव्हाच डिसाईड केलं 2019 मध्ये रॅन्डमली, आणि ते अजूनपर्यंत चेंज नाही केले, आणि ते आज नाव आहे मार्केटमध्ये कुठेतरी नक्कीच. नाही, मी सुद्धा बघतो तुझे व्हिडिओज आणि भरपूर चांगले असतात. बट आता याच्या व्यतिरिक्त तुझा बिझनेस सुद्धा आहे, तर त्याची सुरुवात कशी झाली? हा, मी 20 जुलै 2019 ला पहिली पोस्ट टाकली आहे
म्हणजे ओके. माझा जॉब फोटो सोडायच्या आधी टाकलाय. फोटो टाकलेला आहे. म्हणजे माझा जॉब सोडायच्या आधी 3 महिने. सो माझ्या जे काही फोटोज आहेत पेजवरती ते फक्त त्या 3 महिन्याच्या फेज मधलेच आहेत ओके. मॅरिएटमध्ये. मग 3 महिन्यानंतर तर डिसेंबरला तर मी जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर तर म्हटलं आता फोटो काय टाकणार. आणि जॉब सोडलेला होता ना त्यावेळेस म्हणजे इंटरनॅशनली कोरोना चालू झाला होता. 2019 एंडिंग. 2019 सगळ्या गोष्टी कन्फर्म होत्या. आपल्याला जानेवारीत बाहेर जायचंय हे फिक्स होतं. 2 महिने मजा करायचे हे फिक्स होतं. जानेवारी फेब्रुवारीच्या फेजमध्ये तिकीट येईल हे फिक्स होतं. फेबच्या मॅक्स 22 किंवा 24 तारखेपर्यंत आपलं तिकीट येईल हे फिक्स होतं. आणि आपल्याकडे लॉकडाऊन 2019 इंटरनॅशनली डिसेंबर काइंड ऑफ तेव्हापासून थोडं सुरू झालं. इंटरनॅशनली म्हणजे कोरोना चालू एंडिंगला झाला थोडं. होता. आणि त्यावेळेस तिकडं चालू झाल्यामुळं काय झालं की ही जी सगळे होते क्रूज शिप म्हणा किंवा हे जे होतं तर तिकडे हे सगळं मार्केट म्हणजे बूम व्हायला लागलं कोरोनाचं. आणि मग त्याचा इम्पॅक्ट माझ्या जो काही मी इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यावरती झाला की तिकडून मला होल्ड आलं. म्हणजे की मी नाही जाऊ शकत आता. असं झालं की इंटरव्ह्यू दिलाय आता तर जॉब पण सोडलेला आहे आणि मला जायचंय पण कोरोना आलाय मी जाऊ शकत नाहीये. मग इंडियामध्ये मी स्टक झालो. मग आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होता. जॉब सोडलेला आहे, अकाउंटला पैसे नाहीयेत, सॅलरी बंद झालेली आहे आणि तिकडं आता कधी जायचंय हे मला माहित नाहीये. बिकॉज माझं तिकीट येणार आहे फेबमध्ये वगैरे एवढंच माहिती आहे. मग पण तो तोपर्यंत इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स होते? 3,000 नव्हते मला वाटतंय. ओके. मॅरिएटमध्ये जे काय होतील तेवढे 1,000-2,000 त्यावेळेस फक्त टाकून टाकून निर्माण झाले होते तेवढेच. म्हणजे जेवढे मिळाले होते तेवढेच. 3,000 फॉलोअर नव्हते. इंडियामध्ये पण कोरोना आलता त्याच्यामुळे लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ना बाहेर आपण कुणीच पडत नव्हतो. तो पहिले लॉकडाऊनचे 3 महिने तर घरी बसूनच गेले. सिरीज बघायचं हे करायचं ते करायचं टाइमपासमध्ये गेले. 3 महिन्याच्या नंतर आहे ना लॉकडाऊनमध्ये हळूहळू जसं लॉकडाऊन ओपन व्हायला लागलं गोष्टी मिळण्यासाठी तुम्हाला बाहेर तुम्ही पडू शकत होते. तुम्हाला एक फोन आला माझ्या फ्रेंडचा की बाई केक बनवून मिळेल का असा. आणि मी कॉलेजला असताना केक बनवून द्यायचो फॉर अ सर्टन टाइम. म्हणजे असंच बनवायचो ॲज अ बिझनेस वगैरे नाही. पण जे काही जवळचे रिलेटिव्ह आहेत किंवा फ्रेंड्स आहेत तर तेवढ्यांसाठीच फक्त ते होतं. नॉट ॲज अ बिझनेस. ओके. बनवायचो म्हणजे मी आवड म्हणून किंवा येत आहेत म्हणून बनवायचो. मग लॉकडाऊनमध्ये एक असाच रॅन्डम कॉल आला एका फ्रेंडचा की बाई अरे बाहेर कुठे केक मिळत नाही आणि घरी बर्थडे आहे तर तू बनवून देशील का. तिथून झाली सुरुवात ओके. द केक पासपोर्टची. ओके. ओके. तर पहिली म्हणजे मला विचारलं की केक बनवून मिळेल का. मी पण बोललो की यार ठीक आहे बघतो मी. जर मला सगळं सामान मिळालं तर मी बनवून देतो. आणि बाय गॉड ग्रेस केकचं सगळं सामान मिळालं आणि तो पहिला केक बनवून मी दिला. गुड केक. आणि मग एक बनवून दिल्यानंतर मला तिथे अशी आयडिया आली की यार चलो ऍटलीस्ट आता काम नाहीये काही नाहीये. आणि मी त्याचे पैसे घेतले. म्हणजे तो म्हणला की अरे देतोयस तर तू पैसे घे म्हणजे. कारण की कुठंच बाहेर मिळत नाहीये काही नाही आणि मी विकत घेतला असतं तर मी पैसे दिले असते तर तू घे म्हणून. मग मी पैसे घेतले त्याचे. आणि मग तिथून मला एक आयडिया आली की चलो आता जॉब पण नाहीये, बाहेर कधी जाणार आहे हे पण माहित नाहीये, लॉकडाऊनमध्ये घरी बसून आहे, पैसे नाहीयेत काही नाहीये, तर ऍटलिस्ट टाइमपासमध्ये केकचं चालू करूयात. तिथून झाली सुरुवात. मग एक फ्रेंडनी दिला तसंच मग मी सांगितलं की यार कोणाला पाहिजे ना तर सांगा किंवा व्हॉट्सअपला स्टेटस टाकलं. आणि मग जो आवडला त्या फ्रेंडने अजून 1-2 जणांना सांगितलं. त्यांनी पण सांगितलं की यार लॉकडाऊनमध्ये जर कुणाला तुम्हाला या एरियात मिळत नसेल तर तुम्ही सांगा अवेलेबल होईल. आणि मग तिथून पुढे 1 ऑर्डर 2 ऑर्डर 10 ऑर्डर 20 ऑर्डर असं करत करत 2 महिन्यामध्ये म्हणजे 100+ ऑर्डर क्रॉस झाले. बिकॉज जसं कळालं की माझ्याकडे मिळतोय तसं मग ते सगळं स्प्रेड होत गेलं. करेक्ट. आणि मला खूप लकीली ऑर्डर मिळाल्या. आणि मग ते मी पण सामान बल्कमध्ये आणलं पटपट पटपट आणि बनवलं. पण त्यावेळेस असं होतं की म्हणजे घरी चालू करूयात किंवा घरनं देऊयात जोपर्यंत माझं येत नाहीये तिकीट किंवा कन्फर्मेशन. कारण ते होल्ड वरती होतं, कॅन्सल नव्हतं झालं. मग मी केक बनवून द्यायला सुरुवात केली आणि मग 2 महिने असेच गेले. 3ऱ्या महिन्यामध्ये माझ्या एका फ्रेंडने मला असंच दाखवलं की यार घराची ते एक दुकान आहे की जे भाड्याने द्यायचंय, बघ म्हणला तुझं जर काही विचार असेल तर वगैरे. आपल्या इथंच राहतात ते, जवळच राहतात. आणि मग तिथून पुढं परत डोक्यात ट्यूब पेटली की जे मी आता घरी करतोय ते ॲज अ बिझनेस किंवा प्रोफेशन म्हणून केलं तर काय वाईट आहे. बिकॉज पैसे चांगले मिळायला लागले, ऑर्डर्स एवढ्या चांगले येत आहेत, रिस्पॉन्स येतोय, लोकांना आवडतंय, तर मग आपण करूयात. कारण लॉकडाऊन कम्प्लीट उठलं नव्हतं, थोडं थोडंच हे झालं होतं. तर मग 12 नोव्हेंबर 2020ला माझ्या शॉपचं ओपनिंग झालं विथ द नेम ऑफ केक पासपोर्ट. 2020 म्हणजे कोविड सुरूच होतं तेव्हा.
संपायच्या स्टेजमध्ये आलेलं होतं. म्हणजे ओके. त्यावेळेस फक्त लिमिटेड नाही का, एक 50 गेस्ट 30 गेस्ट असं त्यावेळेस हे होतं. थोडं. तुम्हाला फंक्शन करायचं तुम्ही करू शकता, पण तुम्ही एवढ्याच गेस्टला बोलवा, तेवढ्याच गेस्टला बोलवा. तर त्यावेळेस तसं होतं आणि मग तिथून चालू झालं म्हणजे बिझनेस सुरू झाला बिझनेस सुरू झाला. प्रोफेशनली, शॉप Professionally. घेतलं आणि मग Shop. केक तेव्हा तू स्वतःच मी बनवायचा? स्वतः बनवायचो त्यावेळेस. मग इंस्टाग्राम कम्प्लिटली बंद झालं. म्हणजे तो एक फेज होता की ज्यावेळेस मी काही करत नव्हतो. जे घरी रेसिपीज काय बनतील, घरी फोटोज वगैरे काही चांगले बनवले वगैरे, लॉकडाऊन मध्ये त्या गोष्टी केल्या. म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी जे घरी डिशेस बनवायचो त्यावेळेस काम काही नव्हतं ना, सो एक तर सिरीज बघायचं, दुसरं काम असं होतं की काही ना काहीतरी भारी भारी डिशेस बनवायचं. सो माझ्या फीडवरती जर लास्टला गेला ना तर खांडवी बनलेली दिसेल, त्याच्यानंतर चीज चिली टोस्ट दिसेल, त्याच्यानंतर असे भरपूर चिकनचं दिसेल मसाला वगैरे वगैरे, जे हॉटेल स्टाईल असतात ना त्या गोष्टी प्रॉपर असं ब्लॅक कलरची खाली असं ओढणी वगैरे ठेवून फोटो वगैरे काढले, डेकोरेशन केले. जे रेस्टॉरंटमध्ये असतात ना फोटोशूट, त्या टाईपमध्ये घरी केलंय लॉकडाऊनमध्ये. कारण की टाकायला मी हॉटेलमध्ये जॉबला नाहीये, टाकायला काही नाहीये, तर घरी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. फोटो वगैरे काढायचं माझ्या फीडवरती अजून पण आहे ते. आणि मग केक नंतर झालं चालू. जसं केकचं चालू झालं तसं पूर्ण परत बंद झालं. ओके. पोस्टिंग परत सुरू कधी झालं? परत सुरू कसं झालं तर मी एक पेज आहे द वन विथ फूडी म्हणून, ओके. जे की पुण्यातलंय? पुण्यातलं द वन विथ फूडी, त्याचं नाव संकेत आहे. ओके. तर त्याचं पेज मी बघायचो आणि आय खूप थिंक आता आहे ते आहे 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 आहेत. अजूनही ओके. आहे. तर त्यावेळेस फोटोचा जमाना होता ना ऍक्च्युली. त्यावेळेस रील्स वगैरे किंवा व्हिडिओज असं काहीच नव्हतं. तर त्यावेळेस फोटोचा जमाना होता आणि फोटोपासूनच आपण सुरुवात केलेली आहे. तर त्याचं पेज बघून मी खूप इन्स्पायर व्हायचं, खूप भारी फोटो काढतोय, खूप भारी भारी दिसतंय. तर ते तिकडून असं फार इन्स्पिरेशन वगैरे मिळालेलं आहे. ओके. आणि तो मग मी त्याच्याशी बोललो वगैरे आणि चांगला मित्र झाला वगैरे. आणि मग तो मला एकदा पार्टीला घेऊन गेला की मग त्यावेळेस मला कळलं की हे ऍक्च्युली फूड ब्लॉगिंग असतं. मग माझी त्या पार्टीमध्ये जवळपास 30-40 लोक होते आणि मग तिकडे त्यांनी माझी सगळ्यांची ओळख करून दिली की फूड ब्लॉगर्स. फूड ब्लॉगर्स, पुण्यातले food पुण्यातले bloggers. सगळ्यात जुने फूड ब्लॉगर्स, जे की अजूनही आहेत वगैरे. आणि माझ्या जे आधीचे आहेत ते फूड ब्लॉगर्स सगळे, ओके. बिकॉज त्याचं पेज ऑलरेडी होतं, चांगलं होतं, चांगले फॉलोअर्स होते, चांगलं कंटेंट होतं त्याच्यावरती. आणि त्याच्याशी मैत्री झाल्यामुळे तो मला असंच एकदा विचारला की एका पार्टीला येतोस का, सगळे फूड ब्लॉगर्स वगैरे असतात, तुझी पण सगळ्यांशी ओळख होईल. तर मी बोललो येस चलो जाऊयात म्हणून. आणि गेलो. मग मला कळलं की यार अरे भारी काहीतरी असतं यार हे असं. मग मला तोपर्यंत माहिती नव्हतं की याच्या थ्रू पैसे मिळू शकतात. नव्हतं माहिती. मग जसं ती पहिली पार्टी अटेंड केली, मग दुसरी अटेंड केली, तिसरी अटेंड केली वगैरे. मग पुणे ब्लॉगर्सचा एकच ग्रुप होता आधी, पुणे फूड ब्लॉगर्स म्हणून, जो की अजूनही आहे. आणि मग त्या ग्रुपमध्ये सगळे पुण्याचे टॉप ब्लॉगर्स किंवा जे काही हे लोक भेटले होते पार्टीमध्ये ते लोक होते. आणि त्या ग्रुपमध्ये त्यावेळेस आता कसं 200+ लोक ऍड करू शकतो, त्यावेळेस तसं नव्हतं. तो ग्रुपमध्ये वगैरे फार जागा नव्हती. मग तो मला तसं सांगायचा. मग जसं जसं अपडेट होत गेलं तसं त्यांनी मला त्या ग्रुपमध्ये पण ऍड केलं पुणे फूड ब्लॉगरच्या. आणि मग त्या ग्रुपमध्ये अपडेट्स यायचे की इकडे इकडे, त्यावेळेस टेबल म्हणायचो आम्ही ओके. की टेबल आहे. आजही बोलतो बऱ्याचदा की टेबल आहे. म्हणजे तुम्हाला रेस्टॉरंट मधून बोलवतात आणि फोटोज काढायचे आणि ते फोटो इंस्टाग्राम वरती पोस्ट करायचे. ओके. मग त्यावेळेस पैसे मिळतील हा फार असा कॉन्सेप्ट नव्हता पण किंवा तेव्हा माहित आय नव्हतं. थिंक टेबलला 2 ते 3, 4 फूड ब्लॉगर्सला एकाच वेळेस एका वेळेला 3, 4, 5, 6, 7 लोक एका वेळेला फूड असायचे. ब्लॉगर्स फूड टेबल. ब्लॉगर्स टेबल. त्यावेळेस ही कॉन्सेप्ट होती. आणि मग जायचो. मग एका वेळेला ते फूड पण जास्त द्यायचे ना, भरपूर स्टार्टर्स द्यायचे, मेन कोर्स द्यायचे, राईस कोर्स, डेझर्ट वगैरे, एवढ्या सगळ्या गोष्टी द्यायचे म्हटल्यानंतर तेवढे लोक पण पाहिजे ना फिनिश करायला. ओके. मग त्यावेळेस पैसे वगैरे काय नव्हते मार्केटमध्ये किंवा मिळतील असंही काही कॉन्सेप्ट बार्टर नव्हतं. डील राहायची. बार्टर डील म्हणजे ग्रुपवरती मेसेज यायचा की या रेस्टॉरंटला आहे, इकडे इकडे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या. नीड 4 ब्लॉगर्स, 5 ब्लॉगर्स, 6 ब्लॉगर्स. मग जे लोक पहिले रिप्लाय करतील तर ते क्लोज होणार. मग 5 लोक किंवा 4 लोक क्लोज व्हायचे अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. आणि मग आम्ही जायचो. मग त्यावेळेस घरचे, मग तिथं घरचे आले मध्ये परत की अरे हे काय करतोय, स्वतःच्या गाडीचं पेट्रोल वाया घालवायचं, जायचं, फोटोज वगैरे टाकायचे वगैरे. एवढं इन्कम नव्हतं किंवा पैसे तर त्यातून मिळत नव्हते. मग घरच्यांकडून पैसे घ्यायचे किंवा स्वतःचं जे काय आहे संपले तर मागायचे वगैरे. मग स्वतःचं पेट्रोल घालून जावं लागायचं. मग एक पॉइंट आला की घरचे बोलायचे काय यार तू जातो, खाऊन पिऊन येतो आणि फोटो टाकतो वगैरे, त्याच्यातनं काय होणार आहे, काय मिळणार आहे तुला. तर मग मी बोललो यार नाही ठीक आहे, मला माहितीये काय मिळणार आहे किंवा काय तेव्हा होणार आहे. जॉबचं काय सिच्युएशन होती? जॉबला तर नव्हतोच ना. नाही ते होल्डवर होतं. बिझनेस चालू होता फक्त. ते side by होल्डवर side. होतं की कॅन्सल झालं होतं? मी त्याचं सोडून दिलं. म्हणजे मी चेक करणं नंतर सोडून दिलं की Okay. काय आलंय, बिकॉज ऑलरेडी बिझनेस सुरू केलाय. सो आता बिझनेस सोडून तर जाऊ
शकत नाही ना बाहेर, म्हणजे आलं म्हणजे जरी मला जॉब हे तिकडून डोक्यातनं निघालेलं होतं. जॉब निघाला होता डोक्यातनं, बिकॉज आता बिझनेस असं मधून होतं की केक शॉप आहे आणि हेच पुढे न्यायचं, पुढं न्यायचंय. बस दॅट्स फूड इट. फूड ब्लॉगिंग चालू होतं, पण ते साईड बाय साईड चालू होतं आणि इन्कम मिळेल या इंटेन्शननी चालू नव्हतं, कारण नव्हतं. पैसे मिळतच नव्हते. जे त्यानंतर पण 12,000 तू तिथे कमवत होता तेवढे इथनं येत होते. येत होते मिळत होते, म्हणजे हम्म. तेवढं सुरुवात झाली त्याच्यापेक्षा जास्तही मिळत होते हम्म. जॉब Nice. बिझनेस मधून, केक शॉप मधून. पण त्यावेळेस पण म्हणजे वडिलांनी ऑलमोस्ट 2.5 ते 3 लाख रुपये स्पेंड केले, बिकॉज एक दुकान भाड्याने घेतलं, त्याचं रेंट आलं, त्याचं डिपॉझिट आलं, केकसाठीचा फ्रीज आला, जो की फ्रीजच ऑलमोस्ट 90,000 रुपयाचा फ्रीज आहे. त्याच्यानंतर जे काही मशिनरी आहे, ओव्हन आहे, आणि मस्त ग्रँड ओपनिंग केला मी पण, फॅमिली मधले वगैरे सगळे चांगलं ओपनिंग केलं आणि सुरुवात झाली केकची. आणि साईड बाय साईड फूड ब्लॉगिंगचं चालू होतं. रिस्ट्रिक्शन कुठं आलं की सारखं सारखं जावं लागायचं. मग असा फेज आला ना की मला ऑर्डर्स पण यायचे आणि मला टेबलला पण जायचंय, ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेला यायच्या. मग तिकडं का जाऊ वाटायचं, कारण की वेगवेगळे नवीन लोक, नवीन ब्लॉगर, नवीन रेस्टॉरंट, नवीन फूड, इंटरेस्टिंग फूड आणि काहीतरी टाकायचंय. तर ही एक जी एक्साइटमेंट आहे किंवा हे जे करायचंय ते पण पाहिजे नव्हतं. आणि घरचे मग ओरडायचे, अरे बिझनेस चालू केलायचं तर बिझनेसकडे लक्ष दे ना, तू चालू केलाय, तू केक बनवतोय, आम्हाला तर काही येत नाही, मग तूच त्याच्याकडे लक्ष देणार ना, अजून कोण लक्ष देणार. मग असं आलं, मग ते या गोष्टीच्या थोडंसं अगेन्स्ट जायला लागले, फूड ब्लॉगिंगच्या किंवा मी जे फोटोज टाकतोय वगैरे त्या गोष्टीच्या, बिकॉज त्याच्यातून पैसे मिळत नव्हते आणि इकडून पैसे मिळतात, तर मी इकडून थोडंसं लक्ष कमी करत होतो. त्याच्यामुळं मग ते थोडंसं त्या गोष्टीच्या अगेन्स्ट यायला लागले. पण तरी पण मी सांगितलं, नाही यार, मी हे जे करतोय याच्यातून काय होणार आहे किंवा मला हे करत राहायचंय, कारण मला आवडतं, तर मला हे करू द्यात, मला इथे तुम्ही अडवू नका. आणि आज त्यांना माहितीये मग आता आज कुठल्या गोष्टीला किती महत्व बट द्यायचं मग ते. तो पॉइंट कधी आला की तुला म्हणजे फर्स्ट अर्निंग किंवा काहीतरी आला आणि घरच्यांचा सपोर्ट मिळाला फूड हा. ब्लॉगिंग साठी? तर मग असं झालं ना की सुरुवातीला अजिबात पैसे मिळत नव्हते किंवा फक्त जायचो आम्ही हाऊस म्हणून, नवीन Just फूड buy खायला मिळतंय, ओके. हे एक त्यावेळेस कॉन्सेप्ट होता हा. की नाही का, भारी आहे रे, मस्त खायला प्यायला मिळतंय, नवीन नवीन रेस्टॉरंट्स बघायला मिळतायत, एक्सप्लोर करायला मिळतायत वगैरे, हे त्यावेळेस म्हणजे सगळं असायचं तसं. आणि मग नंतर आहे ना, कन्व्हेन्स नावाची एक गोष्ट आली. ग्रुपवरती मेसेज यायचे की ट्रॅव्हल अलाउन्स, कन्व्हेन्स, ₹250, ₹200, ₹300, ₹500. तो मॅक्स 200 ती 500ची रेंज होती की जेवढे आम्हाला मिळायचे. मग ज्यावेळेस ते पैसे मिळायला लागले ना, घरी सांगायचं, बघा खाऊन पिऊन ₹500 मिळतात ना, अजून काय पाहिजे नाही तुम्हाला, हे पण चालू आहे, बाहेर जातोय, खाऊन पिऊन येतोय, वरतून ₹500 मिळतायत, चांगल्या हॉटेलला जातोय वगैरे, अजून काय पाहिजे नाही. मग असं ते तेव्हा झालं. घरचे कन्व्हिन्स झाले तो. कन्व्हिन्स नाही, म्हणजे काय बोलले नाही, ठीक आहे चलो यार, जातोय, ₹500 वगैरे मिळतात, काय वाईट आहे, मग इथून पण तेवढं मिळतंय, तिथून पण ₹500 मिळतात, तर कशाला. बट दोघी गोष्टी मॅनेज करत होत असते. दोन्ही गोष्टी मग मी एकटाच मॅनेज करायचो. सुरू होतं की बिझनेस पण चांगला चालू आहे आणि फूड ब्लॉगिंग पण चांगलं फूड चालू ब्लॉगिंग पण चालू आहे, म्हणजे 400-500 मिळायचे तेव्हा. मिळायचे. हळूहळू वाढत गेलं ना, पण हळूहळू तो कन्व्हिन्स वाढत गेला, हळूहळू त्या गोष्टी पण वाढत गेल्या. आणि बिझनेस, मग मी एक मुलगा ठेवला, पण क्वालिटी आजपर्यंत तीच देतोय. बट मग तो मुलगा आला तर फूड ब्लॉगिंग मधनं तेव्हा अर्निंग सुरू झाली होती. सुरू झालं होतं आणि मी फोकस तिकडे केलं ना, कारण की केकचं जसं की मी मुलाला सगळ्या गोष्टी सांगितलं की बाबा तू ज्या पद्धतीने, तो ऑलरेडी दुसरीकडे पण वर्किंग होता, जे की लोकल नॉर्मल बेकरी होती, त्याला सांगितलं भाई तिकडे जे बनतं ना ते वेगळं आहे आणि मी जे बनवतो ना ते वेगळं आहे, तर तू माझ्याकडे काम करतोय ना, तर तुला माझ्याकडच्याच पद्धतीने बनवावं लागेल. मग मी त्याला माझी रेसिपी दिली की बाबा हा फ्लेवर या पद्धतीने बनवतो, तो फ्लेवर त्या पद्धतीने बनवतो, त्याच्यामध्ये क्रश एवढं टाकायचंय, शुगर एवढी टाकायची किंवा काय एवढं टाकायचंय, तर त्या पद्धतीने. आणि मग त्याला मी पूर्णपणे ट्रेन केलं. आज ही इज फुल्ली ट्रेन आणि मला ऍब्सोल्युटली लक्ष द्यावं लागत नाही, इतका तो ट्रेन आहे आणि चांगलं बनवतो. म्हणजे ऑटो पायलट चालू आहे आता. येस 100% ऑटोमेट झालाय पूर्ण चालू आहे. सो फर्स्ट कोलॅब म्हणजे तुझं ऍक्च्युअल कोलॅब, नॉट टॉकिंग अबाउट की पर्सनल टेबल किंवा कन्व्हिन्स, त्या कोलॅबचे किती पैसे मिळाले होते? फ्रेश क्लिक म्हणून एक टेबल होता जो की झाला होता, म्हणजे मला तो चांगला आठवतोय. त्याच्या आधीचे जे होते ते खूप वेगळे टेबल्स होते आणि पैसे तेवढेच मिळायचे, ₹400 ₹500 वगैरे, ती बेसिक अमाऊंट होती आणि तेवढं मिळायचं तेच खूप जास्त वाटायचं. मॅक्स 1000 पर्यंत गेला असेल. फ्रेश क्लिक म्हणून एक टेबल होता, तर तिकडे माझी सगळ्यांची ओळख झाली, म्हणजे मंगेश म्हणा किंवा पार्थ किंवा बाकीचे जे सगळे जे आता माझे चांगले मित्र आहेत, तर त्या सगळ्यांची ओळख तिकडे झाली. नंतर तिथे किती मिळाले? 700 वगैरे मिळाले ओके. असतील. आणि तेव्हा त्यावेळेस फॉलोअर्स किती फॉलोअर्स होते? 3000 होते. 3,000 फॉलोअर्सवर ₹700 डिसेंट अमाऊंट आय थिंक. येस, चांगलं वाटायचं, म्हणजे ते हो, सुद्धा हो, ₹700 मिळतायत, ₹1000 मिळतायत वगैरे. 10,000 फॉलोअर्स कधी झाले? 10,000 फॉलोअर्स खूप टाइम गेला त्याच्यानंतर. म्हणजे माझं ना लग्नही ठरलं नव्हतं ना,
माझे लग्न ठरायच्या आधी पण 10,000 फॉलोअर्स नव्हते. ओके. म्हणजे जवळपास आता तू 2019ला पेज सुरू केलं आणि किती वेळ वर्ष लागला? 2 वर्ष 10,000 फॉलोअर मध्येच होतो मी. ओके. 10च्या आतच म्हणजे. कारण एक बंदचा पण फेज आला होता की मी काही टाकत नाहीये आणि त्याच्यानंतर मग एक फेज आला की हळूहळू सुरुवात केली. आणि तोपर्यंत फोटोज सुरू होते मग? फोटोज सुरू होते तोपर्यंत? फोटोच सुरू होते. ओके. रील्सला कधी आला? जेव्हा रील्स आले, म्हणजे जेव्हा रील्स आलं ना त्यावेळेस असं वाटायचं काय यार हे म्हणजे नाही का आलंय, थोडंसं टफ वाटायचं बिकॉज आयफोन नव्हता माझ्याकडे त्यावेळेस आणि नॉर्मल पोको फोन होता. मग ज्याच्यातून व्हिडिओज काढणं वगैरे थोडं डिफिकल्ट जायचं बिकॉज फोटोवरती चांगली कमांड आली होती. फोटो काढणं म्हणजे असं बाय हात का खेळ झाला होता. पटकन फोटो काढायचे, एडिट करायचे आणि अपलोड करायचे, हे एकदम क्विकी काम होतं. पण व्हिडिओ जसं आलं, जसं रील्स आले, टिकटॉक बंद झालं होतं. आधी टिकटॉक होतं, मग इंस्टाग्रामवरती यूज करायचं असतो? नाही, टिकटॉक नव्हतं करत. ओके. म्हणजे मी टिकटॉकच्या खूप अगेन्स्ट होतो, अगेन्स्ट. म्हणजे आज जे इंस्टाग्राम आहे ना ते टिकटॉकच्या यानी आहे. नक्शे कदम फॉलो कर रहा है टिकटॉक का. हा, पण मी टिकटॉकच्या खूप अगेन्स्ट होतो. माझी बहीण होती टिकटॉक वरती, तिला चांगले फॉलोअर्स वगैरे होते, ती व्हिडिओज वगैरे बनवायची. म्हणलं काय टाइमपास करते, उगाच वेळ वाया घालवायचा, व्हिडिओ वगैरे काढायचे. तर त्यावेळेस मी असं बोलायचो. आणि जसं इंस्टाग्राम वर रील्स आले ना त्यावेळेस मी म्हटलं आता रील्स तर आलेले आहेत आणि काहीतरी आपल्याला पण केलं पाहिजे, लोक पण करतायत म्हटल्यानंतर आपल्याला पण काहीतरी करणं भाग आहे. मग माझं पहिलं रील आहे ना फोटो ह्याचं आहे, असं केकचं वगैरे काहीतरी मी टाकलेलं आहे, केकचं मेकिंग घरचं वगैरे वगैरे. तिथून सुरुवात केली. माझ्या एक केकचा फोटो आहे, त्याची केकची व्हिडिओ वगैरे बनवली आहे, त्याची तिथून रीलची सुरुवात झाली. ओके. मग परत एडिटिंग शिकणं वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. मग त्यावेळेस परत नाही का सगळ्यांना विचारायचं की अरे कुठला ऍप वापरतो, काय करतो वगैरे, एडिटिंगसाठी थोडंसं इन्फॉर्मेशन दे वगैरे. अशी सुरुवात झाली. म्हणजे कळायला लागलं की असं असं हे वापरून आपण असं असं करू शकतो. कुठला ऍप युज करायचं? VN. आता VN सेम. आधी वेगळं होतं, थांब जरा मला आठवावं लागेल आधी काय होतं. आधी VN नव्हता, VN तर फायनल कट प्रो, प्रीमियर प्रो, कुठले पॉवर डायरेक्टर, सगळ्यात आधी जे होतं पॉवर डायरेक्टर होतं. इनशॉट आधी इनशॉट होतं. इनशॉट वरती व्हिडिओ बनवायचो आणि म्हणजे आय थिंक पहिला व्हिडिओ इनशॉट वरचाच असेल. त्यावेळेस इनशॉट वरती ते त्यांचं वॉटरमार्क यायचं, तर तसंच टाकायचं. नॉलेज नव्हतं ना फार जास्त. ओके. सुरुवात तर केली होती, नॉलेज नव्हतं. जसं जसं एक एक गोष्टी येत गेल्या तसं तसं त्या गोष्टी अडॉप्ट करत व्हिडिओग्राफी शिकलो. त्याच्यानंतर समजलं VN आहे, VN फ्री ऑफ कॉस्ट युज करू शकतो आणि VN ला वॉटरमार्क पण येत नाही. मग तिथून पुढे VN युज करायला फीचर्स. VN सुरुवातीला मला खूप टफ वाटलं, म्हणजे खूप त्याच्यातलं नॉलेजच नाहीये काय, तर कसं तुम्हाला ती गोष्ट अवघडच वाटणार ना. असं इरिटेट झालं यार, काय हे कसं व्हिडिओ जोडायचे, कसं करायचं वगैरे, खूप डिफिकल्ट जात होतं. पण म्हणलं नाही हे करायचंय, एक व्हिडिओ टाइमपास. मग पोस्ट करायचो नाही मी ते व्हिडिओ, पण मी एडिट करत राहायचो VN वरती की त्याचा आउटपुट गॅलरीमध्ये येईल तर मला दिसेल ऍटलीस्ट काय तयार होतंय ते. मग ते टाइमपास मध्ये VN डाउनलोड केलं, इनशॉट वरतून मी टाकायचो आणि VN मी फक्त शिकण्यासाठी डाउनलोड केलं की बघूयात की कसं जमतंय आपल्याला ते. मग VN मध्ये शिकत गेलो आणि व्हिडिओ टाकायचं नाही. मग एकदा चांगली ज्यावेळेस व्हिडिओ बनली त्यावेळेस मग VN वापरायला सुरुवात केली. सुरुवातीचा VN पार्ट खूप टफ होता, इरिटेट झालतो म्हणजे एकदम. मग सुरू झालं रील्स वगैरे, व्हिडिओज वगैरे व्हायरल व्हायला लागले असतील तुझे आणि फॉलोअर्स येत असतील. मग तेव्हा काय म्हणजे थिंकिंग होती तुझी? फॉलोअर्स जसं वाढायला लागलं तसं खूप भारी वाटायला लागलं, अरे आपले एवढे फॉलोअर्स आहेत वगैरे. लग्न रील्स वरनच येत होते काय फॉलोअर्स? हा, रील्स वरनं येत होते. ओके. रील्स व्हायरल जायला लागलं होतं तेव्हा? रील्स व्हायरल जात होते. ओके. म्हणजे थोडंसं पुढे जाऊयात आता. रील्स शिकलो, रील्स कशा असतात किंवा कसे व्हिडिओज असतात, एडिटिंग असतं वगैरे, सगळ्या गोष्टी यायला लागल्या आणि पैसेही मिळायला लागले चांगले चांगले. बट मग लोकांना माहिती पडलं ते मुवमेंट कधी आला की बाबा लोक आता ओळखायला लागले? ती मुवमेंट आली ना नंतर. पुण्याचा एक व्हायरल बॉय म्हणून मला म्हणजे एक टॅगलाईन अशी होती एका सर्टन टाइमसाठी. मला असं आठवतंय 6 डोसाचा एक मी शूट करत होतो आणि मला सांगितलं होतं अरे ओमी तू शूटला यार, तुझे रील खूप व्हायरल चाललेत तर तू ये म्हणून. व्हायरल म्हणजे किती व्ह्यूज यायचे? 1 मिलियन वगैरे व्हायचं त्यावेळेस. ओके. आणि त्यावेळेस 1 मिलियन म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे 1 मिलियन म्हणजे ब्लास्ट, बिग डील वाटायची यार. 1 मिलियन म्हणजे 1 मिलियन इज लाईक 10 लाख पीपल यार. पण आता कसं झालंय ना, आता फ्रिक्वेंटली 1 मिलियन जातात. त्यावेळेस 1 मिलियन जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि एक म्हणजे असा टॅग होता की पुण्याचा व्हायरल बॉय ओके असं म्हणायचे. म्हणजे त्यावेळेस खूप भारी वाटायचं.
कारण सगळेच रील व्हायरल जायचे आणि सगळीकडून आपल्याला बोलवत आहेत, हा बोलवतोय तो बोलवतोय, म्हणजे डिमांड मग आली ते होती चांगली. DM मधनं बोलवायला DM लागले. मधून बोलवायचे. ओके. 1 लाख फॉलोअर कधी रीच झाले? 100K? यावर्षी 24. ओके. 2024 म्हणजे ला. जवळपास 4 वर्षाचा. तारीख पण लक्षात आहे, 10 फेब्रुवारी 2024 ओके. ला 1 लाख फॉलोअर. म्हणजे व्हॅलेंटाईन वीक सुरू होता तेव्हा आय गेस. येस. आणि 1 लाखचं जंगी सेलिब्रेशन पण झालं होतं. ओके. तर तुझे 1 लाख फॉलोअर्स पोहोचले. इन्कम किती होती तेव्हा? 1 लाख फॉलोअर तर आत्ता झाले, त्याच्यामुळे इन्कम तर अराउंड 1 लाख धरलं तरी चालेल. म्हणजे जेवढे फॉलोअर्स तेवढे पैसे. अं, 1 लाख फॉलोअर वाला फूड ब्लॉगर ज्याचे इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर आहे, तो किती चार्ज करतो अराउंड लाईक फॉर अ 1 रील? करंटली हा 10,000 ते 12,000 डिपेंड होतं. म्हणजे आता मी कसं चार्ज करतो किंवा काय मी सांगतो ना, चार्ज करण्याची ऑन अन ॲव्हरेज असतं. ऑन अन ॲव्हरेज, याच्यात वर खाली होणार डिपेंड ऑन Depend on- निगोशिएशन स्किल्स हा. त्याच्यात. तर आज फूड ब्लॉगर बनू शकतात लोक. बनू शकतात, पण एवढंच की आता थोडंसं टफ आहे, बिकॉज सगळेच जण फूड ब्लॉगर आहेत आणि जो तो चालू करतोय, तर तुमचे फॉलोअर्स वाढणं इज अ बिग चॅलेंज. तुम्ही काय, तू जर मार्केटमध्ये आत्ता जी गोष्ट नाहीये ती घेऊन आलास ना, तर तुझ्यासाठी फूड ब्लॉगर बनणं किंवा कुठलाही ब्लॉगर बनणं आणि खूप पटकन मार्केटमध्ये येणं किंवा वेल नोन होणं हे इझी आहे. ओके. पण त्यासाठी तुला काहीतरी आउट ऑफ बॉक्स कॉन्सेप्ट मार्केटमध्ये घेऊन येणं गरजेचं आहे, करेक्ट. आणि ती आणली तर. बेसिकली मी तुझे बॅनर सुद्धा बघितलेत की एवढे फॉलोअर झाल्यानंतर की बॅनर सुद्धा लागत होते तुझे. स्क्रीन लागली होती ऍक्च्युली मी एकदम सरप्राईज झालो, मला माहित नव्हतं. मला कोणीतरी फोन करून सांगितलं मित्रांनी, अरे तुझी स्क्रीन वगैरे लागली आहे टिळक रोडला वगैरे. ते एक डोसा सेंटरचं शूट केलं होतं आणि खूप फायदा वगैरे झाला. रील पण चांगली बनली होती, तर त्यांनी ऍज अ ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ते स्क्रीन वगैरे तयार करून स्क्रीनवर आजही ती रील तिथे प्ले होते. आणि भारी वाटतं, म्हणजे मला कधी असं वाटलं नव्हतं की स्क्रीन दिसेल किंवा कंटिन्युअसली. आणि मी ज्याला स्वतः बोललो होतं की भाई तू मोठा होऊन वेटर सुद्धा नाही बनणार, त्याची आज स्क्रीन लागली आहे, त्याच्याकडे आज एक 4 व्हीलर आहे स्वतःच्या पैशाने घेतलेली, आणि फोन आहे, आयफोन आहे, आणि महिन्याला एक आयफोन घेऊ शकतो. एवढे पैसे तर नक्कीच जनरेट होते. बट हे सगळं सुरू असताना तुझा जो कुकिंगचा छंद होता तो कंटिन्यू होता? तो आहे, आता तो थोडासा कमी झालाय, बिकॉज आता एरिया ऑफ इंटरेस्ट थोडा इकडे जास्त आहे. तू एक स्टोरी सांगत होता पॉडकास्टच्या आधी, तुझे घरचे नव्हते आणि तू काहीतरी कुक करत होता, त्याबद्दल सांग ना थोडं. अच्छा, ओके. ते फार लहानपणीची गोष्ट आहे. सो तो कुकिंगची जी आवड आहे ती खूप लहानपणापासून आहे. म्हणजे मी हार्डली 5 पण वर्षाचा नसेल, घरी कोणीच नव्हतं, मम्मी नव्हती, पप्पा नव्हते, आणि बाहेर गेले ते असंच शेजारी वगैरे कुठेतरी गेले असेल, आय डोंट नो. तर मी असंच नॉर्मली, त्यावेळेस स्टोव होता आमच्याकडे, गॅस पण नव्हता, तर त्या स्टोववरती कुकर होता, आणि त्या कुकरमध्ये मी म्हणजे डाळ टाक, तांदूळ टाक, पोहे टाक, ज्वारी, गहू वगैरे जे काही हाताला छोटे छोटे डबे दिसतील ना, सगळ्या गोष्टी मिक्स केल्या होत्या एकत्र, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं. ते सगळं वेस्ट गेलं, पण ते सगळं एकत्र केलं होतं. त्या गोष्टीचा अजून पण फोटो आहे आमच्याकडे घरी. आणि कुकिंगची ऍक्च्युअल हॉबी किंवा काय बोलेल तिथनं सुरू झालं होतं? तिथनं सुरू नाही, ते डिसाइडेड नव्हतं, पण तेव्हापासून म्हणजे मी तेव्हापासून काही ना काहीतरी एक एक गोष्टी करतच राहिलो. म्हणजे बनवण्याची आवड तेव्हा आवड होती. आवड आवड ती लहानपणापासून आहे. बट जसं आता तू इन्ग्रेडियंट्स बोलला की तू आता सगळे मिक्स केले, ओके. आता हॉटेलमध्ये, जसं मोठ्या हॉटेल्समध्ये, मोस्टली रेस्टॉरंट्समध्ये आपण ऑर्डर करतो आणि विदिन 10 मिनिट्स आपल्याला ऑर्डर येते, तर त्यांचे इन्ग्रेडियंट जे असतात ते बनलेले असतात की कसं? सगळ्या गोष्टी रेडी असतात ना, म्हणजे वेन यू आर रनिंग अ रेस्टॉरंट, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या रेडी असतात. आज तुझं बिर्याणी ऑर्डर केली तर तुझं राईस प्री कुक पाहिजे नाही, तुझं मसाले रेडी पाहिजे नाही, तुझा मसाला रेडी पाहिजे नाही, व्हेजिटेबल्स कुक पाहिजे नाही, तरच तुझी बिर्याणी 10 मिनिटांमध्ये किंवा 15 मिनिटामध्ये टेबलवरती येऊ शकते. बट मग ते हेल्थसाठी किती चांगलं असतं? हॉटेलमध्ये कसं असतं ना, डेट्स असतात. अच्छा. म्हणजे 5 स्टार किंवा चांगल्या लेवलला ना टॅग असतं की एका फूडची शेल्फ लाईफ किती आहे हे हॉटेलमध्ये ऑलरेडी डिसाइडेड असतं. म्हणजे तू जर आज सकाळी व्हेजिटेबल चॉप केलेले आहेत ना, तर ते तुझे आज संध्याकाळी संपले पाहिजे, एवढेच चॉप करा, किंवा त्याच्यावरती डेट्स टाकलेले असतात. ओके. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट ही तुझ्या कुक फूड वरती पण हॉटेलमध्ये टाकलेली असते. त्याच्यामुळं असं काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. आणि हॉटेलमध्ये पण ऑडिट होतं, त्याच्यानंतर चेकिंग मोठ्या होतं. हॉटेलची गोष्ट मोठ्या हॉटेलची गोष्ट किंवा चांगल्या रेस्टॉरंटलाही आजकाल या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे FSSAI वाले जे फूड सेफ्टी स्टँडर्ड वाले जे आहेत, तर ते लोक सुद्धा व्हिजिट करतात, किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आजकाल होतात मार्केटमध्ये व्यवस्थित. सो असं आता लाईक फूड ब्लॉगिंग बद्दल बोललो, तुझ्या कॅरियर बद्दल बोललो, आणि एव्हरीथिंग इज अराउंड फूड. तर आय जस्ट वॉन्टेड टू नो की रेस्टॉरंट्सचे किंवा फूड इंडस्ट्रीचे काही डर्टी सिक्रेट्स आहेत ते आम्हाला माहिती करून घ्यायचे. खूप आहेत. काय काय आहेत? सगळ्यात मेजर म्हणता येईल ना, तर ते
म्हणजे फूड कलरिंग आहे. ओके. सर्रास रेस्टॉरंट म्हणण्यापेक्षा जे थोडंसं खालचं, म्हणजे मी एका गोष्टीच्या खूप अगेन्स्ट आहे. आजकाल जे मंचुरियन मिळतं ना बाहेर स्टॉलवरती 20 रुपयाला वगैरे, लोक अजिबात ऍब्सोल्युटली विचारच करत नाहीत की काय ते खातायत. नॉर्मल म्हणजे ते कोबीचे भजी आहेत, त्याच्यामध्ये लाल कलर टाकलाय, खूप जास्त प्रमाणात कलर टाकलाय, अँड यू आर इटिंग विथ चाव, यू आर एन्जॉईंग इट. तर ते नाही झालं पाहिजे. ओके. आणि म्हणजे फूड कलरिंगच्या बाबतीत ना खूप म्हणजे असं वाटतं लोकांना की जे लाल दिसतंय इंडियन चायनीज हेच मुळात खूप डेंजरस आहे. अजिनोमोटो पण आला तर. अजिनोमोटो आलं, फूड कलरिंग आलं, ह्या सगळ्या गोष्टी अगेन्स्ट आहेत. आणि रेस्टॉरंट दावा करतात की आम्ही हे यूज करत नाहीत, पण तू ॲज अ गेस्ट जातोस जेवायला, त्यावेळेस तू किचनमध्ये जाऊन चेक नाही करत की आतमध्ये टाकलंय का नाही. आणि मी शूट करताना ॲक्च्युली बघितलेलं आहे की रेस्टॉरंटमध्ये असं लिहिलेलं आहे की वी डोंट यूज अजिनोमोटो, आणि ॲक्च्युली किचनमध्ये गेल्यानंतर ते दिसतं. आता मी फूड इंडस्ट्रीमधला आहे किंवा शेफ आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे अजिनोमोटो आहे. पण भरपूर लोकांना तर शूटिंगला जे लोक जात आहेत, जे नॉन फील्ड आहेत, त्या लोकांना माहित पण नसतं की हे अजिनोमोटो आहे. तू जे बोलला की कलर वगैरे असतो, अजिनोमोटो असतो, तर ते कसं असतं? नाही यूज केलं पाहिजे. म्हणजे रेस्टॉरंटनी पण जर तुम्ही बोलताय ना की अजिनोमोटो यूज नाही करत, कलर यूज नाही करत किंवा काय, किंवा खूप एक्स्ट्रीमली ऑइल यूज नाही करत वगैरे, तर त्या गोष्टी नका करू. लोकांना फार जास्त कळत नाही, तर त्याचा फायदा भरपूर ठिकाणी ऍक्च्युली घेतला जातो. हे ऍक्च्युअल मध्ये डर्टी सिक्रेट्स आहेत रेस्टॉरंटचे, टू बी ऑनेस्ट. तर सर्रास मार्केटमध्ये म्हणजे आजकाल असं रेस्टॉरंटमध्ये सांगतात की आम्ही कलर नाही यूज करत, आम्ही अजिनोमोटो यूज नाही करत, पण त्या गोष्टी किचनमध्ये गेल्यानंतर दिसतात. आता तर बेसिकली आता कलर दोन प्रकारचे असतात की केक मध्ये सुद्धा कलर यूज होतो, बट अगेन फूड मध्ये पण होतो. तर या दोघांचा डिफरन्स काय आहे? जसं की ऑइलचा डिफरन्स असतो की लो लेवल ऑइल आणि चांगल्या क्वालिटीचं ऑइल, तसं Okay. कलरमध्ये पण गोष्टी असतात. सो जे पावडर कलर असतात किंवा जे खूप कमी प्राइसिंगला मिळतात ना, ते कलर इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. Okay. आणि जे केकसाठी म्हणतो किंवा चॉकलेटसाठी म्हणतो किंवा जे पेस्ट्री ह्याच्यामध्ये यूज केले जातात, तर ते कलर चांगले असतात. आणि त्यात पण तुम्ही किती क्वांटिटीमध्ये ते यूज करतायत, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुमचे कलर केमिकल आहेत का फूड बेस आहेत. फूड बेस असेल तर इट इज सेफ, बिकॉज आत्ता मार्केटमध्ये आलंय चांगल्या चांगल्या गोष्टी की फूडचे जे कलर्स आहेत ते फूडच्या पावडरपासून, म्हणजे फूडला ड्राय करून त्याची पावडर बनवून वगैरे मग त्याच्यामध्ये कलरिंग एजंट ऍड करून फूडचे कलर बनतात, ज्याचा बेस फूड आहे. दॅट इज ओके. पण तुमचे जर कलर केमिकलवाले असतील तर इट इज गोइंग टू डिस्ट्रॉय युअर बॉडी. आणि लोकांना हे नाही माहीत पडत. म्हणजे आजकाल बघतो ना आपण, तर चायनीज खायला लोक जातात, लहान मुलांना घेऊन जातात वगैरे, आणि सांगतात यार लाल दिसू देत वगैरे. म्हणजे मी अगेन्स्ट आहे यार या गोष्टीच्या. मी सांगताना म्हणजे सांगतो यार तुम्ही लाल नका बनवू. मी आज जर चायनीज बाहेरून कधी घ्यायला गेलो ना, क्वचित, मोस्टली तर घेतच नाही, पण खूप कमी टाइम वेळा घ्यायला जर गेलो ना, तर मी सांगतो बाई कलर टाकू नकोस, तू बनवून दे, मला नूडल्स बनवून दे, राईस बनवून दे, पण कलर टाकू नको. टाकलं ना कमी टाक खूप, किंवा नकोच टाकूस. ओके. पॅरेंट लोकांनी हा विचार करायला पाहिजे. सगळ्यात वर्स्ट केस ह्याच्यात काय होतंय की आपण पावभाजी खातो, तेव्हा जो भाजीचा जो कलर असतो तो रेड मागतो आपण, आणि पावभाजी खाल्ल्यानंतर अगदी बोट सुद्धा रेड इट झालेले इज असतात. नॉट नॅचरल पावभाजी. कलर, युअर इटिंग कलर. पावभाजी म्हण, त्याच्यानंतर कलर आहे हे ओळखता कसं येईल? दिसतं ना, जे खूप तुमचा जो पावभाजीचा रेड रंग आहे, किंवा जो तुझा चायनीजच्या कुठल्या पदार्थाचा रेड कलर आहे, तो नॅचरली तेवढा रेड येत नाही जेवढा तो दिसतोय. सो जे फोटोमध्ये दिसतंय किंवा जे तुला रिअलमध्ये दिसतंय ना, तो खूप जास्त कलर टाकल्यामुळं कलर येतो. नॅचरली पावभाजीला कलर आणायचा आहे, बीट वापरून तुझा कलर रेड नाही येत, थोडासा गुलाबीसर येतो. ओके. पण आजकाल कलर वापरतात, आणि ठीक आहे ते बंद नाही होणार, पण त्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. बट ते खाताना हाताला वगैरे चिटकतो, लागतं. त्याच्यावरनं कळू शकतं की तो कलर आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी मी गेलो आणि हाताला कलर असेल तर मला लगेच कळेल की अरे बाबा याच्यात कलर यूज केलेला आहे. आणि खूप जास्त प्रमाणात ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस तो लगेच समजून येतो कलर. आणि केमिकल वाले तर हाताला राहतातच. फूड बेस वाले ते मर्ज होतात, किंवा तुझ्या हाताला जाणवणार नाही, किंवा तुझी जीभ वगैरे फार जास्त लाल होणार नाही. पण जे केमिकल वाले असतात किंवा जे हार्मफुल असतात, तर ते इट रिटेन्स ऑन युअर बॉडी. ओके. आता बऱ्याच ठिकाणी पाम ऑइल सुद्धा यूज केलं जातं, तर त्याच्याबद्दल काय बोलशील? मला तर असं वाटतं इंडियामधून बॅन केलं पाहिजे. म्हणजे जर फॉरेन कंट्री ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे त्याचा अभ्यास करून, की तुमच्या जे काही जनतेच्या किंवा पब्लिकच्या हेल्थच्या रिलेटेड ज्या गोष्टी
हजार्डस आहेत किंवा ज्या गोष्टी हार्मफुल आहेत, तर त्या गोष्टी भरपूर ठिकाणी भरपूर गोष्टी बॅन आहेत. तसं इंडियामध्ये अजिनोमोटो मध्ये फक्त एक असं अफवा झाली होती किंवा ट्रेंड झालता की बंद आहे, वी डोंट यूज. मॅगी बॅन झाली होती वगैरे ड्यू टू अजिनोमोटो वगैरे. पण आज आहे ना मार्केटमध्ये, का दिसतंय? मॅगी बंद होऊन भरपूर टाइम झाला, पण आज पण दिसतंय ना. मग कुठे गेलं तुमचं बॅन केलेलं वगैरे किंवा काय? ते स्ट्रिक्टली बॅन झालं पाहिजे, स्ट्रिक्टली. किंवा तुमचे केमिकलवाले कलर आहेत ते स्ट्रिक्टली बॅन करा. तुम्ही बनवतानाच, प्रोड्यूस करतानाच फक्त मार्केटमध्ये आणा ना फूड कलर, जे फूड बेस आहेत ते कलर आणा. केमिकलवाले बनवूच नका. नकली पनीर यूज केलं जातंय किंवा ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. सो पनीर सुद्धा खरंच नकली यूज होतं. म्हणजे हा, आपण बोलतो असली आहे, बट आय थिंक 50 to 60% मार्केट नकली पनीर वरती चालतंय. आहे. ही मी गोष्ट ऐकली, म्हणजे रेस्टॉरंट कडूनच Reels- ऐकली. रील्स व्हायरल गेलेले आहेत त्या गोष्टींचे भरपूर आजकाल. आणि हे नॉट ओनली म्हणजे लोकल ब्रँड्स, चांगले चांगल्या चांगल्या ब्रँडमध्ये पण या गोष्टी होत आहेत. इव्हन चेन्स जे आहेत ते पण त्या- बऱ्याच वेळेस फेक पनीर यूज करतात. तर हे रेस्टॉरंट, म्हणजे जे काही रेस्टॉरंट ओनर्स आहेत किंवा जे कोणी पर्चेसिंग डिपार्टमेंटच्या रिलेटेड लोक आहेत, तर त्यांनी या सगळ्या गोष्टी मेक शुअर केल्या पाहिजे की जे ते प्रोडक्ट घेतात तर ते प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचं आहे, चांगल्या दर्जाचं बनलेलं आहे, चांगल्या ब्रँडचं वगैरे आहे, आणि मेक शुअर केलं पाहिजे की ते रिअल आहे. कारण इव्हन दिस टाइप ऑफ कंटेंट, फूड मध्ये असे कंटेंट कॅन्सरला सुद्धा लीड करू शकतात. बऱ्याच वेळेस. एवढंच एक मेन मुद्दा एवढाच आहे की तुम्ही पब्लिकच्या हेल्थशी खेळू नका. कारण आज तुम्ही सुद्धा ते खाताय. असं नाही की तुमचं रेस्टॉरंट आहे तुम्ही त्याच्यामध्ये जेवत नाही. कधीतरी तुम्ही त्याच्यामध्ये जेवत असाल, कधी तुमची फॅमिली जेवत असतील, कधी तुमचे नातेवाईक जेवत असतील, कधी मित्रपरिवार जेवत असेल. त्यांच्या हेल्थशी का खेळायचं? हे सगळं रादर करण्याचं कुणाच्याच हेल्थशी का खेळायचं? हे सगळं करण्याचं मेन रिझन काय आहे? तुमची कॉस्टिंग जी आहे ती कमी होते ना. आज मी पाम ऑइल यूज केलं, आज मी जर कमी अमाऊंट म्हणजे कमी प्राइसचा कलर यूज केला किंवा लो लेवलचे लो प्राइसिंगवाले इन्ग्रेडियंट यूज केले किंवा नकली पनीर यूज केलं, तर माझी कॉस्टिंग तिथे वाढते आणि अल्टिमेटली कमी होते. प्रॉफिट माझा डबल होतोय Profit किंवा वाढतं. चांगला होतोय. सो तुम्हाला ते 4 पैसे मिळण्यासाठी तुम्ही पब्लिकच्या हेल्थ सोबत नाही खेळलं पाहिजे. हा जो एक प्रॉब्लेम आहे किंवा हे जे एक आहे, तर ती गोष्ट फक्त थोडीशी दूर झाली पाहिजे. एवढंच एक डर्टी सिक्रेट आहे. काही वेळेस ऑइल रियूज केलं जातं बऱ्याचदा, म्हणजे एकदम काळं काळं झालंय ते, पण त्याच्यात परत भजी तळतात. हा, भजी म्हणा, भटुरे. आता एक असं, मी नाव नाही घेत त्यांचं, पण भारतीय विद्यापीठला एक खूप फेमस लोकेशन आहे विच सर्व छोले भटुरे. आणि तिथे मला म्हणजे आश्चर्य वाटतं की मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत, डॉक्टर्स आहेत किंवा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहेत आणि तुम्ही डोळ्यांनी बघताय की ते ऑइल उकळतंय, काळ्या कलरचं झालेलं आहे, आणि स्टील यू आर इटिंग विथ चाव, छोले भटोरे वगैरे. मजा येते. किंवा मी रोज जातोय तिथे, तुडुंब गर्दी असते. पण यार बघितलं पाहिजे की, किंवा थोडंसं म्हणजे त्याच्यामधला स्टडी केला पाहिजे किंवा नॉलेज घेतलं पाहिजे की हे, म्हणजे एवढा तर सेन्स आता सगळ्यांना आहे की काळ्या कलरचं तेल आहे तर ते चांगलं नाहीये. म्हणजे पूर्ण बर्न झालंय ते. बंद, संपलंय, त्याच्यामध्ये काहीच शिल्लक नाहीये. टॉक्झिन आहे, विष मराठीत, त्याच्यात भटुरे तळतात आणि तुम्ही ते खाताय. आणि असं फक्त भटुऱ्यासाठीच नाही, बऱ्याच गोष्टींसाठी, या वडापावचं झालं वगैरे. तुम्हाला म्हणजे माझी, जर तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घेत असताल किंवा जर तुम्हाला तो महत्वाचा पार्ट वाटत असेल, तर तुम्हाला जिथे दिसतंय ना की यार हे पार काळ्या कलरचं तेल आहे, संपलंय, बंद झालंय, तर तुम्ही ते प्रेफर नका करू खाणं. त्याच्यात ऍक्च्युली विटॅमिन्स किंवा काय गरजेच्या गोष्टी असतील, काहीच नाही, संपलंय त्या तेल डिस्ट्रॉय झालं. हा, आणि ते लोक का बनवतायत किंवा यूज करतायत? कारण की नवीन केलं तर त्यांना नवीन कॉस्ट त्याच्यामध्ये घालायचे ना परत. बरोबर. सो बाहेरचे ऑइली पदार्थ खाताना मोस्टली तुम्ही प्रिकॉशन घेऊन खावा. कुठे खाताय, तिथलं हायजीन किती आहे, ते चांगलं आहे का नाही, तेल चांगलं आहे का नाही, हे मेन बघितलं पाहिजे. तुम्ही तेलाचा ब्रँड नाही बघू शकत, पण तुम्ही तेलाचा रंग तर बघू शकता की ते काळं आहे का, दिसतंय म्हणजे कसं, ते तर बघू शकता. त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की ते खायचंय का नाही. आता आपल्या घरचं तेल खूप वेगळं असतं ऑब्व्हियसली ना, बिकॉज आपण फ्रेश, आता आपली आई बनवते किंवा नॉर्मली घरामध्ये जे बनवतात, आपण जेवढं लागतंय तेवढंच यूज करतो. ऑब्व्हियसली क्वांटिटी कमी असते म्हणून आपण तेवढं यूज करतो, पण ते लगेचच संपून जातं. म्हणजे इट इज ट्रान्सपरंट आणि इट इज लाईक फ्रेश. त्याच्यात तुमचे विटॅमिन्स आहेत, बाकी गोष्टी तर सगळ्या गोष्टी आहेत. बाहेर तसं नाही होत. ओके. आणि बऱ्याचदा लाईक टेस्टिंग पावडर वगैरे पण यूज केली जाते टेस्ट बूस्टिंग करण्यासाठी. केली जाते. टेस्टिंग पावडर म्हणा, थिकनेससाठी कॉर्नफ्लॉर म्हणा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल सर्रास यूज केल्या जातात, ज्याच्यामुळे तुमची प्रोडक्ट कॉस्ट आहे ना ती खूप कमी होते आणि तुमचा प्रॉफिट जास्त होतो.
ओके. बिकॉज तुम्ही असलीच्या जागी त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिटिव्ह म्हणा किंवा ॲडिशनल गोष्टी टाकतायत. जसं की कोल्ड चॉकलेट म्हणा, हॉट चॉकलेट म्हणा, तर त्याच्या थिकनेससाठी चॉकलेट आणि मिल्क आणि कोको पावडर ही त्याची रेसिपी आहे. करेक्ट. तर त्याच्यामध्ये तुम्ही थिकनेससाठी कॉर्नफ्लोअर ऍड करताय. म्हणजे कॉर्नफ्लोअरचं त्याच्यामध्ये काहीच काम नाहीये, पण तुम्ही ते त्याच्यामध्ये ऍड करताय कारण की तो थिकनेस यावा. आणि मग त्याच्यामुळे काय होतंय की तुम्ही जे चॉकलेट यूज करताय त्याचं प्रमाण कमी होतंय. मग चॉकलेटच्या जागी आलं चॉकलेटचं सिरप आलं, चॉकलेटचं आर्टिफिशियल स्वीटनर येतं ते आलं आणि कॉर्नफ्लोअर आलं, ज्याच्यामुळे तुमचं हॉट चॉकलेट आहे. पण यू आर नॉट ड्रिंकिंग हॉट चॉकलेट. सगळ्यात वर्स्ट आयटम आहे का की बाबा याच्यात म्हणजे खूप जास्त फेक प्रॅक्टिसेस होत आहेत, असं म्हणजे तुझ्या बघण्यात आलं असेल कधी की बाबा ही गोष्ट आहे, ही मी कधीच बाहेरची प्रेफर नाही करणार? छोले भटुरे, ओके. मोस्टली भटुरे नाही, म्हणजे खूप ठिकाणी नाहीच मिळत आणि असेच मिळतात जसे सांगितले तसं. तुम्ही कुणी किचनमध्ये जात नाही बघायला की कुठल्या कलरचं ऑइल आहे, आणि मला आज माहिती आहे म्हणून मी ते बघतोय किंवा मी टाळतोय. पण सगळ्यांना नाही ना, नॉर्मल हाऊस होल्ड लोकांना नाही माहिती आहे, तेवढं नॉलेज आज खूप कमी आहे फूडच्या रिलेटेड. डीप नॉलेज जे हवं आहे ते. तर मार्केटमध्ये जर तुम्ही बघताय मार्केटमध्ये थोडाफार अवेअरनेस आहे, तर तो अवेअरनेस लक्षात घेऊन तो अंमलात पण आणला गेला पाहिजे. त्यामुळे आता ओपन किचनला सुद्धा सुरुवात झाली. येस, जे की प्रेफरेबल आहे ओपन किचन वगैरे. म्हणून तर की जे चांगलं देत आहेत ना, तर ते चांगलं दाखवण्याचा पण प्रयत्न करतायत रेस्टॉरंट्स. देर आर सो मेनी रेस्टॉरंट की ज्यांचं ओपन किचन कॉन्सेप्ट आहे किंवा ते चांगलेच इन्ग्रेडियंट यूज करतात आणि जे बोलतायत ते देत आहेत सुद्धा. तर बऱ्याचदा म्हणजे शूट मध्ये तू सुद्धा बघितलं असेल की काही ओनर्स किचन मध्ये डायरेक्ट बोलतात की नो एंट्री, तुम्ही किचनचं शूट नका करू. बट ऍट द सेम टाइम काही ओनर्स असे आहेत की ते बोलतात भाई आमचं किचन दाखवा, ओपन किचन आहे. ओपन किचन आहे. ओपन नसेल तरी ज्यांचं हायजेनिक असतं आणि जे ओके असतात ना, तर ते दाखवतात, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. तर म्हणजे हॉटेलच्या मागे किचन मध्ये या सगळ्या गोष्टी सुद्धा घडत असतात बऱ्याच वेळेस. सर्रास व्हेज ऑइलमध्ये नॉनव्हेज फूड आयटम तळून देणं ओके. व्हेरी कॉमन. तुमचं फास्ट आहे, त्याच गोष्टीमध्ये चिकन तळलेलं आहे आणि त्याच्यामध्येच फ्राईज दिलंय आणि सांगितलं की फ्राईज उपासाला चालतात. अरे पण त्या भाई उपासाला तुझे जे फ्राईज चालतायत त्याच्यामध्ये त्याच्या आधी बटाटा वडा तळलाय, त्याच्या आधी चिकन तळलंय, त्याच्या आधी वेगळं काहीतरी तळलंय, त्याचं काय? सेम ऑइल यूज होत आहे. सेम ऑइल यूज होतं. बिकॉज कोण तेवढं हे करेल ना की फास्टसाठी जर फ्राईज आले तर फ्राईजसाठी माझं सेपरेट ऑइल आहे, व्हेजसाठी सेपरेट आहे, नॉनव्हेजसाठी म्हणजे युटेन्सिल्स पण सेम यूज होतात. सेम युटेन्सिल्स एवढं काही नाही, ते धुवून वगैरे वॉश करतात. पण एकच कढई असते, एकाच कढईमध्ये तेल, त्याच्यातच व्हेज त्याच्यातच नॉनव्हेज, ह्या गोष्टी सर्रास चालतात. डर्टी सिक्रेट. तुला माहितीये जसं तू रेस्टॉरंटला काम केलंय की आपण फूड बनवतात रेस्टॉरंटला, बरंच काही बनतं आणि ते वेस्टेज सुद्धा होतं. मग त्या वेस्टचं काय केलं जातं? कचऱ्याचा यूज होतो, म्हणजे असं नाही होत की हॉटेल्स मधला सगळाच कचरा वेस्ट जातो किंवा त्याचं काही होत नाही. भोसरीला खूप मोठं कचऱ्याचं हे आहे आणि आजकाल त्या कचऱ्यामधून खूप मोठं रिसायकलिंग चालू आहे. त्याच्यातून पॉवर जनरेट होते, त्याच्यामधून रोड निर्मिती होते, त्याच्यामधून तुमचं पेस्टिसाइड्स म्हणा, खत म्हणा, तर या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टींचे स्टँडर्ड्स ठरलेले आहेत आणि त्या प्रोसिजरनुसार त्या गोष्टी होतात. तू पण बघितलं असेल की काही वेळेस काय होतं की स्ट्रीट फूडला काही आयटम खरंच टेस्टी असतात कम्पॅरेटिव्ह रेस्टॉरंट. तर त्याच्या मागचं कारण काय असतं? सगळ्या गोष्टी फ्रेश बनतात स्ट्रीट फूडमध्ये. ओके. जेव्हा सगळं फ्रेश बनतं त्यावेळेस अल्टिमेटली ती टेस्ट इज समथिंग डिफरंट, आणि जर एखादी गोष्ट फ्रेश नाही येत त्याची टेस्ट ऑब्व्हियसली डिफरंट येणार. तर स्ट्रीट फूड कसं तुमच्या समोर बनतंय आणि ते लिमिटेड बनवतात, म्हणजे असं नाही की 2 दिवसाचं आज बनवून ठेवलेलं आहे, आजच्या दिवसापुरतीचं आजच बनतं. प्रिझर्वेटिव्ह नाहीये किंवा ते फ्रीज केलेलं नाहीये वगैरे. त्याच्यामुळं म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम स्ट्रीट फूड टेस्टी लागण्याचं हेच कारण असतं की सगळ्या गोष्टी फ्रेश असतात किंवा तुमच्या समोर बनतात. तर 5 पुण्यातले रेकमेंडेड फूड स्पॉट्स काय असते? मिक्स करूयात आपण स्ट्रीट फूड आणि नॉर्मल. तर मिसळ लवर असाल तर सात्विक मिसळ. ओके. त्याच्यानंतर मोमोज असाल तर मी जसं सांगितलं की ट्रेजर पार्कला एक आहे, स्ट्रीट स्टाईलच आहे, आणि बावधनला एक आहे पीटर मोमोज. त्याच्यानंतर कॅम्प स्टाईल बर्गर आवडत असेल तर दुसरीकडे कुठे नका जाऊ, कॅम्पातच जा असं मी म्हणेल. ओके. बिकॉज दॅट इज अ लेजेंडरी प्लेस. आणि 4th बिपिन स्नॅक्सला जाऊ शकता. आणि तुम्ही वडापाव प्रेमी असाल तर मी रेकमेंड करेल अन्नपूर्णा वडापाव, जे की ABC मध्ये आहे. बेस्ट वडापाव मिळतो त्यांचा. ओके. तू ट्राय करत असतो या गोष्टी? वडापाव मी तिकडे गेलो तर डेफिनेटली खातो. तुझे फॉलोअर्स आता 1,31,000 आहे बरोबर. तर एक जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी असं कधी वाटतं का की बाबा मी जे फूड दाखवतोय ते चांगलं असायला हवं, किंवा मी जे ऑफर दाखवतोय
ते ऑफर्स रिअल असायला हवं असं वाटतं का? आत्ताही या सगळ्या गोष्टी चेक करून जातो. एकतर ऑफरचं मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे ऑफर जर आहे तर ती ऑफर असलीच पाहिजे. हा, तुमचं टाइम स्पेसिफिकेशन असेल त्या गोष्टी आपण मेन्शन करू किंवा काय, पण ती ऑफर तेवढ्यापर्यंत असली पाहिजे. किंवा मी जनरली मग जर रेस्टॉरंट ओनरला किंवा कुठलं फॅशन ब्रँड असेल किंवा काय त्यांना जर नसेल तेवढी, तर त्यांना आयडिया देतो की आपण एवढ्या टाइमपर्यंत ही ऑफर ठेवूयात. बिकॉज 2 दिवसाची ऑफर असेल तर बाई तिसऱ्या दिवशी एखाद्याने रील बघितली तर त्या रीलचं लाईफच तिथं संपलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी जो बघेल त्याला तो इंटरेस्ट नाही घेणार ना तिथं जाण्यासाठी. पण तुझी ऑफरच जर 1 महिन्यासाठी असेल तर तुझ्या लाईफचं रील जरी 15 दिवसाचं असेल ना तर ती रील 1 महिना चालणार आहे. बिकॉज एखाद्याने ती रील 1 महिन्यानी बघितली टाकल्यानंतर तर त्याला माहिती आहे की ही ऑफर आज पण चालू आहे आणि मी जाऊ शकतो, ओके. तर तो तिथे जाऊ शकतो 1 महिन्याने सुद्धा. सो जेव्हा तुम्ही ऑफर्स ठेवता तेव्हा ती ऑफर लॉंगर ड्युरेशनसाठी ठेवली तर रेस्टॉरंटला फायदा आहे. ओके. रील्सने रेस्टॉरंटला फायदा होतो का? 100%. फॉर एन आज- एक्झाम्पल काहीतरी सांग ना एखादं. आज माझ्याकडे कितीतरी म्हणजे असे रेस्टॉरंट आहेत किंवा ओनर्स आहेत की ज्यांनी स्वतःहून मला सांगितलेलं आहे टिल द डेट की भाऊ खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला किंवा सर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, खूप कस्टमर आले आणि स्पेसिफिक घेऊन सांगितलेलं आहे. म्हणजे मी आता रिसेंटली दिवाळीमध्ये कपड्यांचा ब्रँडचं वगैरे शूट केलेलं, त्यांनी मला सांगितलं जे माझ्या एरियामध्ये, त्यांनी पण सांगितलं की बाई बानेरवरून कस्टमर आलेले आहेत, मला चांगला क्रीम क्राऊड मिळाला, रिच क्राऊड मिळाला की ज्यांनी निगोसिएशन नाही केलं वगैरे, आणि खूप फायदा होतो. म्हणजे असं नाही होत की फायदा होत नाही, फायदा किती होतो लोक जातात? भरपूर, काउंटलेस. प्रिसाइज काहीतरी एक की 1 मिलियन रील गेली बाबा तर इतके अराउंड एक ऑन अन ॲव्हरेज जातात. शेअरच्या रेशोवरती डिपेंड असतं ना की तुझी रील 1 जरी मिलियन गेली तरी तुझ्या 1 मिलियन रीलला किती शेअर आहे ओके. त्याच्यावरतून तुला कळतं. आणि खूप सारे ओनर्स सांगतात फायदा झाल्याचं, खूप सारे ओनर्स नाही सांगत, बट दॅट इज अगेन डिपेंड पर्सन टू पर्सन. कोणी सांगतं, असतात भरपूर जेन्युइन की जे सांगतात की मला चांगला फायदा झाला किंवा ते नेक्स्ट टाइम परत प्रेफर करतात. प्रोडक्ट वरती पण डिपेंड करतं. प्रोडक्टवरती पण करतं आणि तुम्ही जे आहे ते दिलं तर त्याच्यावरती पण डिपेंड करतं. ओके. आय थिंक चिकन मटन थाली कंटिन्यू व्हायरल जातात. म्हणजे माझा मोस्ट ऑफ द क्राऊड आहे नॉन व्हेजिटेरियन किंवा जे खातात, आणि चिकन मटन थाळीचे आतापर्यंत सगळेच रील व्हायरल गेलेत असं म्हटलं तरी चालेल. बट पुण्यात खूप टेस्टी चिकन मिळतं. खरंच. अग्रीड. कुठे काही रिकमेंडेड स्पॉट्स आहेत त्याचे? मला स्पेसिफिक जास्त आवडलेलं वाकडचं एक भैरवी म्हणून आहे, त्यांची चिकन थाळी इज बँग ऑन. ओके. म्हणजे मी श्रावण चालू असताना शूट करायला गेलो होतो आणि मी ते कंट्रोल नाही करू शकलो आणि मी खाल्लं. अच्छा. ओके. सी फूड साठी? सी फूडसाठी नवले ब्रिजला हॉटेल एकविरा आहे, सो ऑन आहेत. पण जे मी ट्राय केलंय तेच मी सांगू शकतो, असं नाही की मी त्यांचं प्रमोशन करतोय असं वाटायला नको पॉडकास्ट मधून. मी जे ट्राय केलंय त्यांचीच मी नावं घेतोय फक्त, ओके, किंवा ओके. मला जे आवडलंय ते वगैरे. एकविरा आहे नवले ब्रिजचं. काय वारजेचं असतं ते? चिलापी एक हॉटेल आहे की जिथं खूप छान चिकन थाळी मिळते, आणि ते ओनर पण माझ्याशी खूप चांगले कनेक्टेड आहेत अजूनही. आज त्यांच्या रीलला 2 वर्ष झाले करून, पण ते आज बोलवतात. ओके. भारती विद्यापीठला आर.के. बिर्याणी आहे, ओके. तर त्यांनाही चांगला रिस्पॉन्स मिळाला. ते खूप स्पेसिफिकली बोलवतात परत परत किंवा सांगतात, नाव काढतात की यार खूप फायदा झाला आम्हाला तुझ्यामुळे. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तुझ्या रील्स बघतो, मी पण बघतो, बऱ्याचदा येतच असतात कंटिन्यू फीडला. तर भरपूर लोक बघत असतील आणि आय नो की तुला भरपूर लोक बघतात आणि भरपूर लोक ओळखतात. ही आज अचिव्हमेंट आहे. म्हणजे सेल्फी काढतात, हे मला कधी वाटलं नव्हतं ज्यावेळेस हे करिअर चालू केलं होतं किंवा ज्यावेळेस हे टाइमपास मध्ये फूड एक्सप्लोरर ओमी नाव दिलं आणि फोटो टाकणं चालू केलं होतं, त्यावेळेस नव्हतं माहिती की हा जो जर्नी आहे हा 1 लाख प्लस इन्कम, आणि कुणीतरी येऊन आपल्यासोबत सेल्फी घेईल इथपर्यंत येऊन मी पोहोचेल. तेच बोलणार होतो की स्टार्टिंगचा जो डार्क फेज होता लाईफचा काइंड ऑफ, की जिथे तुझं एज्युकेशन सुटतंय किंवा जिथे येतोय त्याच्यानंतर असं काहीतरी टॉन्ट्स ऐकायला मिळतात, आणि त्यानंतर आज तर हे इमॅजिन किंवा प्लॅन काहीच नव्हतं. प्लॅन काहीच नव्हतं. ऍक्च्युअली जे has- प्लॅन होतं की ते वेगळं होतं, job. क्रूजला But जायचंय, ते कधीच सक्सेस फॉरेन नाही झालं. फिरायचंय वगैरे नाही. ते बोलतात ना की तुमच्या जे नशिबात लिहिलंय ना ते तुमच्यापासून नाही कोणी काढून घेऊ शकत. लाईफ इज आणि अनप्लॅन. अनप्लॅन्ड, अनप्रेडिक्टेबल. आणि जे तुमची डेस्टिनी आहे तिथे तुमचं, म्हणजे मला असं वाटलं होतं की मी तिकडे जाईल, बट ऑलरेडी गॉड हॅज मेड सम डिफरंट प्लॅन्स फॉर मी, आणि ते तसे होत गेले. जे जे अपॉर्च्युनिटी येत गेले ते मी घेत गेलो आणि त्या अकॉर्डिंगली गोष्टी घडत गेल्या. सो कधीच कुठलीच गोष्ट लाईफमध्ये प्री डिसाइडेड नव्हती, तुमच्याही नसेल किंवा नसते हे लक्षात घ्या. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं वाटतं का तुला? मी आज पण ती गोष्ट ऍग्री करतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, किंवा व्हॉट एव्हर हॅपन्स फॉर गुड रिझन. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून खरंच. लाईक 2-2.5 तास झालेत आता बोलून, आणि
डेफिनेटली खूप सुंदर पॉडकास्ट आहे हा. मला फार आवडलं. मलाही फार आवडलं की माझी जी काही छोटीशी जर्नी आहे हम्म. अजून खूप पुढे जायचंय. असं नाही की मी आता असं बोलत नाही की मी सक्सेसफुल आहे, पण डेफिनेटली मी एका स्क्रॅच मधून किंवा खूप लो लेवल मधून आज लोक ओळखतायत किंवा खूप चांगलं बोलतायत आणि नाव काढतायत या लेवल पर्यंत आलेलो आहे. 1,30,000 लोक जोडलेत तू नक्कीच. या पूर्ण जर्नीमध्ये विदिन 4 इयर्स. येस. एवढे लोक तुला जोडलेत आणि आज तू त्यांना फूड जर्नी करवतोय. म्हणजे पुण्यातलं फूड असेल तर कुठे चांगलं आहे, काय ऑफर्स आहे. पुण्याचं मार्केट असं झालंय ना की पुण्यामध्ये खूप लोक म्हणजे फूडी आहेत किंवा खाण्यासाठी एक अशी गोष्ट आहे ना, पुण्यातले लोक कुठेही ट्रॅव्हल करू शकतात. करेक्ट करेक्ट. म्हणजे मी स्वतः शॉर्मा खायचा असेल ना तर आकुर्डीला ट्रॅव्हल करू शकतो 35 किलोमीटर. शॉर्मा किंग म्हणून आकुर्डीचं एक खूप फेमस जॉईंट आहे. ओके तिकडे ब्रोटाचा शॉर्मा मिळतो, ओके. ब्रोटा मिळतो, तर ते खूप फेमस आहे. आणि पुण्यातले लोक लिटरली कुठेही ट्रॅव्हल करू शकतात खाण्यासाठी. तू चिकनचं नाव घेतलं भाई, माझ्या तोंडात पाणी आलंय बिलकुल आता. जाऊयात मग. नक्की बंद करा हे, जाऊ आपण याच्यानंतर. तर एनी विच वेज खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच फॉर कमिंग ओव्हर हिअर आणि तुझा टाइम दिला मला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. छान वाटलं तुझ्याशी पण बोलून. आणि तू पण आता जे करतोय हे करत राहा. कधी मला असं वाटतं की म्हणजे ही जर्नी सोडू नकोस. जे काय आहे ते कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युएशन इम्पॉर्टंट आहे. मला म्हणजे मी कधी असं हे नाही केलं की अरे आता फॉलोअर्स वाढत नाहीयेत, किंवा आजही तो फेज येतो की एक टाइम येतो की फॉलोअर्स खूप वाढतात आणि एक टाइम येतो की फॉलोअर्स वाढत नाहीयेत, रीच येत नाहीये. पण तुमची कन्सिस्टन्सी मॅटर करते की काही ना काहीतरी तुम्हाला चांगलं शोधायचंय आणि ते टाकत राहायचंय, हेच मॅटर करतं. त्याच्यातूनच तुमचे फॉलोअर्स वाढणार आहेत आणि तुमचे लोक वाढणार आहेत. डेफिनेटली. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करा. नवीन नवीन गेस्ट येतील आणि भरपूर अशा इन्साइट्स तुम्हाला मिळतील. या जर्नीजवर आय थिंक की तुम्ही इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आणि तुमच्या लाईफमध्ये सुद्धा खूप छान आहे. तुम्ही सुद्धा काहीतरी असं डेफिनेटली चांगल्या गोष्टी करा सोशल मीडियाला आणि फेम अर्न करा, पैसे अर्न करा आणि कुठेतरी मराठी इंडस्ट्रीला सपोर्ट द्या. तर थँक्यू सो मच. थँक्यू ओमी. थँक्यू.